सलामीवीराच्या भूमिकेमध्ये, तर त्याच्या समवेत कसबा बावडा विभागाची शान अर्धशतकांचा प्रधान अर्थातच प्रतीक पाटील यांना आपण पाहतोय प्रारंभिक फलंदाजाच्या भूमिकेतून. या आधी जेव्हा दोन्ही संघ आमने सामने आले होते, पराभूत करण्यामध्ये सुयश प्राप्त केलं होतं. खास करून समर्थ धोंडीराज पळूस या संघाला मात्र पराभवाच्या छायेत पोहोचवलं होतं. आमिर भैया स्पोर्ट्स कोल्हापूर या टीमने विजयाचा त्यांचा अश्वमेध मात्र कायम आहे. एकाही सामन्यामध्ये पराभूत झालेले नाही आहेत. ज्या रीतीने यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये किंग्स 11 पंजाब श्रेयस संतोष अय्यर यांच्या नेतृत्वाखाली एकाही सामन्यामध्ये पराभूत झालेला नाही. अगदी तशाच रीतीने आपण पाहू शकतात आजच्या या नाईटमध्ये अपराजित संघ आहे आमिर भैया स्पोर्ट्स कोल्हापूर. दोन्ही संघांना मनपूर्वक अनेक अनेक शुभेच्छा. पहिल्या षटकामध्ये मिस्टर सोनू बॉलिंग ट्रॅकवर 7 षटकांचं सर्वसमावेशक क्रिकेट जिथे दोन्ही संघातील खेळाडूंना परिपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. जेवढ्या मोठं या स्पर्धेचं आयोजन आहे तितक्याच पारदर्शकतेने जास्तीत जास्त षटकांची संख्या देखील ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून सर्वसमावेशक कॉम्प्रिहेन्सिव्ह क्रिकेटची अनुभूती आपल्याला घेता येईल. तर होते पहिल्या सत्राला सुरुवात 1:10 च्या नाईट मधील शेवटचा सामना तो सुरू झालाय. चितपरिचित अंदाजामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण जेव्हा सोनूला आपण पाहतो, वन ऑफ दी फायनेस्ट बॉलर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी टप्पा पडल्यानंतर खूप चांगला ऑफ कटर आपण पाहिला. आपल्या बोटांमधील विलक्षणता पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलेलं आहे. 37 मिनिटे तुम्हाला दिले जातील एका सत्राला परिपूर्ण करण्याकरिता. ह्या नियमाशी कटिबद्धता बाळगूनच खेळावं लागेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहू शकाल बाय हुक बाय क्रुक फलंदाजाने केलेले आहे 4 धावा बुक. सुंदर फटका ऑफ स्टंपच्या पलीकडे शफल झाले. डेंजरस फुटवर्क बघायला मिळालं. लेंथ अँड लाईनला अगदी चांगल्या पद्धतीने न्याहाळलं आणि त्यानंतर मॅन इन गोल्डन फॉर्म अवधूत पाटील यांच्या बॅट मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअरला क्लिअर करणारा एक नेत्रलोचक स्वरूपातील लालित्यपूर्ण हा चौकार आपण पाहतोय. पहिला चेंडू जसा ऑफ कटर आला त्यानंतर मात्र लगेचच आपल्या माइंडसेट मध्ये चेंज केला अवधूत पाटील यांनी. खूप चांगला फिटनेस असलेला क्रिकेटपटू आहे आणि जितका चांगला फिटनेस तितकाच बौद्धिक क्षमतेने देखील विकसित खेळाडू म्हणून अवधूत पाटील यांची ओळख आहे. 19 चेंडूंमध्ये 57 धावा करण्याचा रेकॉर्ड आजच्या नाईट मध्ये ऑलरेडी केलेला आहे आणि या सामन्यामध्ये चांगली सुरुवात त्यांना मिळाली आहे. वाईट बॉलचा इशारा आहे पंच सिद्धू गुरव यांच्या माध्यमातून. एक खराब चेंडू जरूर. बघा बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आहे. दोन्हीही खेळाडू गोलंदाज जितक्या ताकदीचा आहे फलंदाज देखील तितकाच सक्षम आपल्याला पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही लढत आहे. देश तसा वेश. 5 धावा फलकावर 2 चेंडूंचा खेळ. समाप्ती अखेर बघा वरुण राजा बरसतोय, परंतु जर सामना थांबवण्यात आला तर तिथूनच पुन्हा एकदा सुरू होणार. ते वरुण राजा यांची थोडीशी रिपरिप सुरू झालेली आहे आणि या रिमझिम पावसाच्या कारणास्तव सामना मात्र आता काही काळ प्रलंबित राहणार. कव्हर्स त्या ठिकाणी नेण्यात आलेले आहेत संयोजकांच्या माध्यमातून. सिद्धू कारंडे अँड टीम तिथे आपल्याला विद्यमान पाहायला मिळते. भरपूर काही चर्चा विनिमय सुरू झालेले आहे कारण अचानक वरुण राजांचं शुभ आगमन झालंय. वरुण राजा जर दुरूनच गेले तर बरं होईल, अदरवाईज हा सामना मात्र येथून प्रलंबित राहू शकतोय. सध्या कव्हर्स नेले जात आहेत मैदानामध्ये. आपण पाहू शकाल स्वतः PSI कुमार पाटील साहेब भरपूर मेहनत घेतात क्षणाचाही विलंब न करताना. आता 22 रेडची जी खेळपट्टी आहे तिला मात्र कव्हर्सने आच्छादलं जाईल आणि सामना काही काळ स्थगित. संयोजकांनी सांगितलेलं आहे की जेथून मात्र हा सामना फिनिश झालेला आहे, वरुण राजा जर थांबला तर लगेचच तिथूनच या सामन्याची सुरुवात होणार.
परंतु सद्यस्थितीमध्ये हा सामना स्थगित आहे काही काळासाठी. पुढच्या अपडेट्स थोड्याच वेळामध्ये आपल्याला कळवल्या जातील. धन्यवाद.
हॅलो. कव्हरच्या ठिकाणी हटवले जात आहेत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होणार. क्षेत्ररक्षण सजवण्यास प्रस्थान केलेलं आहे क्षेत्ररक्षकांनी. 1:10 सामना सुरू झाला होता. 1:11 सामना थांबवण्यात आला. आता 1:20 किंवा 21 पुन्हा एकदा सामना सुरू केला जाईल. भरपूर मेहनत त्या ठिकाणी घेतली जात आहे. संयोजन समितीला आपण पाहू शकाल. इंजमाम सर अँड फुल कंपनी लगेच कव्हर घेऊन गेले होतं. स्वतः कुमार पाटील यांना आपण दस्तूरखुद्द मैदानामध्ये पाहिलेलं आहे. सिद्धू कारंडे त्या ठिकाणी तैनात. प्रचंड मेहनत आहे. जीवाचं हे रान आहे. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून या स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये 100% समर्पण घेण्यात आलेलं आहे. आयोजकांच्या माध्यमातून संपूर्ण संयोजन समितीच्या कार्याला मानाचा त्रिवार मुजरा आहे. चला फलंदाज बॅटर्स लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अवधूत पाटील आणि कंपनी. पहिल्या सत्राला आपण नव्या दमाने नव्या जोमाने आणि नव्या उत्साहाने पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत. स्वर्गीय बावडांगे चषक 2026 पहिला संग्राम. कालच्या रजनीमध्ये 2 तासांचा व्यत्यय आला होता. आजच्या नाईटचा विचार जर आपण केला तर जवळपास 10 मिनिटांचा हा व्यत्यय तो परिपूर्ण होतोय. पुन्हा एकदा अवधूत पाटील अँड टीम इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एप्रिलचा हा महिना जो समारोपाकडे वळू लागलाय. वेलकम बॅक. दोन चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. 5 धावा फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये सोनू गोलंदाजी मार्कवरती आहेत. संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून ज्यांची निवड करण्यात आलेली आहे. एक शार्प कटर बॉलर म्हणून सोनू यांची ओळख आहे. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त ऑफ कटर आपण पाहिला. त्यानंतर एक चौकार आणि त्यानंतर एक खराब चेंडू. अशा स्वरूपामध्ये या षटकाची वाटचाल राहिलेली आहे. पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर दी विकेट आपल्या बॉलिंग रनवेवरती मिस्टर सोनू यांना आपण पाहतोय. उंच सखल बांध्याचा हा गोलंदाज. रिव्हर्स अटेम्प्ट. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. तत्पूर्वी फलंदाज सिंगल परिपूर्ण करतायत. पाठ राखण मात्र जबरदस्त आहे. दोन्हीही संघांकरिता पाठीराखी अगदी जोश आणि जल्लोष दर्शवतायत. ओसंडून वाहणारा आनंद त्या ठिकाणी आपण पाहतोय. 6 धावा फलकावरती झालेल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ फिनिश होतोय. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये हलकासा फेरबदल जरूर केला जाईल. सांगली जिल्ह्यातील सन्मानाची आणि प्रतिष्ठेची अशी स्पर्धा आपण पाहतोय. एका उच्च पातळीवरती नियोजन करण्यात आलेलं आहे PSI कुमार पाटील आणि कंपनीच्या माध्यमातून. पहिल्यांदा या सांगली प्रभागामध्ये तब्बल 2 लाख प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. सेवन रन्स.
यावेळेस मात्र आपण पाहू शकाल स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर कनेक्शन नाही बघायला मिळालं. फ्लातून स्वरूपामध्ये गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये. एक चौकार जर वगळला तर सोनूने चांगलं षटक या ठिकाणी जरूर हाताळलेलं आहे. जर पॅटर्न आपण पाहिला या षटकाचा, एक डॉट, त्यानंतर 3 सिंगल, एक वाईड, एक चौकार, आणि त्या कारणास्तव आतापर्यंत 8 धावा झालेल्या आहेत. सत्राची सुरुवात आपण पाहू शकलात बरोबर 1:22 पहिल्या षटकामध्ये कंजूस मारा इकॉनॉमिकल गोलंदाजीचं पृथक्करण राहिलं. आपल्या गोलंदाजीने समोरच्या संघाला घायाळ करण्याची जरूर मनोवृत्ती सोनूच्या माध्यमातून का मला संघाचा आयकॉन म्हणून निवडण्यात आलेला आहे, ती गुणवत्ता, ती क्वालिटी या पहिल्या षटकामध्ये दाखवून दिलेली आहे. केवळ 8च धावा खर्च, सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलेलं आहे. दोन संघांमध्ये सुरू असलेली ही अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाची लढत, कारण जो संघ विजयी होणार आहे त्या संघाच्या नावावरती कमीत कमी 51,000 रुपयांचं पारितोषिक मात्र लिहिलं जाईल. नागभूमी स्पोर्ट्स 32 शिराळा, स्वयंभू योद्धा सांगली या दोन संघांसमवेत मात्र तिसऱ्या खुर्चीवरती या सामन्यामधील विजेता संघ विराजित होणार आहे. म्हणून या सामन्यातील विजयाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, अगणित आहे दोन्हीही संघांकरिता. 8 धावा फलकावरती, 8 रन्स स्कोर कार्डवर. समर्थ धोंडीराज महाराज पळूस वर्सेस अमीर भैया स्पोर्ट्स कोल्हापूर. आतापर्यंत कोल्हापूर टीमने थोडीशी शांत संतोष सुरुवात केली, परंतु दोन्हीही फलंदाजांचा फॉर्म भन्नाट. पहिल्या मॅचमध्ये 50+ पार्टनरशिप केली होती. प्रतीक पाटील, अवधूत पाटील इन फॉर्म बॅटर्स. जरी फर्स्ट ओव्हर आपल्या नावावरती राहिली नसेल तरी अजूनही 6 षटकांचा येणं उर्वरित है. ये तो सिर्फ आगाज है, अंजाम अभी बाकी है. अभी तो लिए है कुछ चंद सिंगल्स, चौके छक्के ठोकना अभी बाकी है. ये तो सिर्फ ताकी ताकी है, असली पिक्चर अभी बाकी है. येथे दोन्हीही पंचांमध्ये भरपूर काळ चर्चा विनिमय होणार आहे. चेंडू नक्की कशा रीतीने रिलीज झालेला आहे. मुख्य पंच सांगतायत की थर्ड अंपायरला परीक्षण करावं लागेल. या आधीच्या चेंडूवरती नक्की काय घडलेलं आहे, चेंडू पिच झाल्यानंतर त्या पुढचा रिझल्ट काय येतोय याकरिता मात्र थर्ड अंपायर रिफर. वाइड बॉल, खराब चेंडू. दूध का दूध पानी का पानी ऑन स्क्रीन हे दृश्य आपण पाहू शकतात. खराब चेंडूची सांगता झालेलं आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. 1:22 आतापर्यंत 6 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला. लॉन्ग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, स्वीट, स्मार्ट अँड सेन्सेशनल अवधूत पाटील सबसे कातिल डेंजरस फॉर्म मध्ये आहेत. गोलंदाजाचा टप्पा चुकला, अवधूत पाटीलने गुडघा टेकला आणि एक टोले जंग षटकार ठोकला. मिळाला मोका, केलाय गोलंदाजाच्या विरोधात गोलीगत धोका. जबरदस्त बॅटिंग, हा षटकार आहे. 15 धावा फलकावर. यावेळेस मात्र सरळ बॅटने लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह साइड स्क्रीनचा वेध घेत असताना 2 चेंडू 2 षटकार. वा अवधूत वा.
दुसरे छावा अवधूत भावा. सध्या तरी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगलीमध्ये तुझ्या फलंदाजीचीच सुरू आहे हवा. स्लॉट मध्ये मिळाला चेंडू, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये डिस्पॅच केलंय अवधूत पाटील. ही इज अ व्हेरी व्हेरी एक्सप्लोसिव्ह बॅटर. एका सामन्यामध्ये खेळणं ठीक आहे, परंतु प्रत्येक मॅच मध्ये खेळणं. विराट कोहली यांची थोडीफार आठवण यावी. आपल्या खेळातील कन्सिस्टन्सी, सातत्य दाखवून दिलंय. 6 चेंडूंमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने 18 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. सुरुवात शांत झाली होती, परंतु त्यापुढचा प्रवास तुम्ही बघू शकतात. खूप चांगल्या फटक्यांची निवड. एक फुलटॉस मिळाला, त्यावरती सुरेख स्वरूपामध्ये षटकार बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, आणि त्यानंतर मात्र पुढील चेंडू रडार मध्ये मिळाला. त्याला लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये षटकाराकरिता पाठवलं. सुंदर फलंदाजी. 21 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये सोनू यांनी चांगली गोलंदाजी केली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये रमजान महागडे ठरू लागलेले आहेत. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. येथे देखील फुलटॉस. स्विच हिट अवधूत पाटील यांच्या बॅट मधून. आणखीन एक दर्जेदार, शानदार, डौलदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कडक, दे धडक, बेधडक. अवधूत पाटिल के टैलेंट की संदूक से, अपनी बल्लेबाजी की बंदूक से ये चौका आता हुआ. लाजवाब बल्लेबाजी आहे. 25. पहिल्या षटकाची संपूर्ण कसर मात्र भरून काढलेले आहे ओव्हर नंबर 2 मध्ये. स्लॉग स्वीपचा प्रयत्न. हा देखील चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने. 1 मोर बाउंड्री. अवधूत पाटिल इज ऑन फायर. माचिस तो फालतू में ही बदनाम है मेरे दोस्त. आग लगाने का काम अभी अवधूत पाटिल ही करके रखा है. आणि असं नाहीये की एका सामन्यामध्ये खेळलेत, प्रत्येक मॅच मध्ये खेळतात. ही गोष्ट अवधूत पाटील यांना इतर फलंदाजांपेक्षा महान बनवते. कागलचं मैदान असो, जयसिंगपूरचं मैदान असो, सांगलीचं मैदान असो, सोलापूरचं मैदान असो, साताऱ्याचं मैदान असो, अवधूत पाटील मॅन इन गोल्डन फॉर्म. 29 विदाउट लॉस. हा चेंडू थोडासा फलंदाजाच्या रेंज पासून दूर ठेवला गोलंदाजाने, आणि त्या कारणास्तव थोडंफार यश मिळालं. परंतु धाव फलक तुम्ही बघा, 30 या अंकावर जाऊन पोहोचवलंय. 5 चेंडूंमध्ये 22 धावा. खूपच एक्सपेन्सिव्ह हे षटक आहे. ज्या रीतीने केंद्र सरकारच्या या राज्यामध्ये सोन्याचे भाव बघण्याला भिडलेले आहेत, जवळपास 1,75,000 रुपये इतका भाव आहे सोन्याला, आणि तितकं महागड हे षटक देखील आहे. 5 चेंडूंमध्ये 22 धावा खर्च केलेल्या आहेत रमजानने. आता प्रतीक पाटील एका मोठ्या कालांतराने त्यांना स्ट्राईक मिळालाय, कारण 11 पैकी 9 चेंडू तर अवधूत पाटील यांनीच फेस केलेला. त्यांच्या मागे चांगलं कार्य आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ फिनिश होतोय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर खूप चांगलं स्कोर फलक. पहिल्या षटकामध्ये 8च धावा आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा. आपल्या फलंदाजीने प्रत्येक प्रेक्षकाचं मनोरंजन केलेलं आहे. अगदी पहिल्या मॅच पासून. पहिल्या सामन्यामध्ये देखील 50+ पार्टनरशिप झाली होती प्रतीक पाटील अवधूत पाटील मध्ये. या सामन्यामध्ये देखील 30 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय. अवघ्या 12 चेंडूंमध्ये चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी. प्रतीक जरी शांत असेल तरी देखील तो देखील यंदाच्या या सीझन मध्ये भरपूर फॉर्म मध्ये आहे. एनी टाइम अटॅक करू शकतोय. 3 चेंडूंमध्ये जरी एकच धाव त्याने केली असेल तरीही अजून 5 षटके शेष आहेत. 30 धावा फलकावर, 30 रन्स. चांगला स्कोर फलक आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. समर्थ धोंडीराज महाराज पळूस आपल्या सांगली जिल्ह्यातील एक मातब्बर संघ, आणि त्यांच्या विपक्षामध्ये फलंदाजी करतोय आमिर भैया स्पोर्ट्स कोल्हापूर. सध्या स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे. स्वर्गीय बाळू डांगे चषक 2026 आपण पाहतोय. सलग 3ऱ्या रजनीमध्ये स्पर्धेचा बक्षीस पात्र संघ आपण या सामन्याच्या माध्यमातून शोधू लागलोय. 3ऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सोनू आलेले आहेत. विकेटची नितांत अपरिहार्यता आहे, परंतु काय फलंदाजीचा दर्जा दाखवलाय, तडका लावलाय अवधूत पाटील यांनी. बॉडी लँग्वेज तुम्ही पाहू शकता अवधूत पाटील यांचा.
एखाद्या मुक्त करारी वाघाप्रमाणे म्हणतात ना की जंगलामध्ये जेव्हा वाघाची एंट्री होते तेव्हा इतर प्राण्यांचं अस्तित्व हे धोक्यात येतं आणि जेव्हा जेव्हा अवधूत पाटीलची एंट्री या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगलीमध्ये होते तेव्हा तेव्हा गोलंदाजांचं अस्तित्व ते देखील धोक्यामध्येच येत आहे. 9 चेंडूंमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने 27 धावा. खूप चांगला स्ट्राईक रेट. पहिल्या मॅच मध्ये देखील 300चा स्ट्राईक रेट होता. ते वाईट बॉल आहे. आपण अशा प्रकारचे अनेक फलंदाज पाहिलेले आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील सध्या केतन वामन मात्रे आपल्या स्ट्राईक रेटसाठी ओळखले जातात. कालच्या नाईटमध्ये बबल नाईक सिंधुदुर्ग क्रिकेटचे आणबान आणि शान 2 अर्धशतक बॅक टू बॅक त्यांनी ठोकले. त्यांचा देखील स्ट्राईक रेट विलक्षण होता, विस्मयकारक होता. आणि येथे अवधूत पाटील आज मात्र 300च्या स्ट्राईक रेटनेच बॅटिंग करतात. अत्यंत आक्रमणयुक्त फलंदाज. प्रेक्षकांना जे आवडतं, संघ मालकांना जे आवडतं, आयोजकांना जे आवडतं, सांगलीकरांना जे आवडतं ती फलंदाजी अवधूत पाटीलने जरूरच दर्शवलंय. 33 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. ग्लेन मॅक्सवेल अशा रीतीने खेळतात. आंद्रे रसेल, महेंद्रसिंग धोनी हे काही फलंदाज आहेत. सूर्यकुमार, अशोक यादव, चालू असलेल्या IPL मध्ये रजत पाटीदार आणि वैभव सूर्यवंशी. आज तर विराट कोहली देखील मागे नाही आहेत. ऑरेंज कॅप होल्डर 81 धावांच्या बळावर आता मात्र पहिल्या क्रमांकावर विराट कोहली येऊन पोहोचलेला. त्यांचा देखील स्ट्राईक रेट आज जबरदस्त होता. आणि सध्या अवधूत पाटील 11 चेंडूंमध्ये 30 धावा केलेल्या आहेत. संघ जाऊन पोहोचलाय 34 या अंकावर. सोनू चांगली गोलंदाजी करतोय परंतु विकेट येत नाहीये आणि त्या कारणास्तव हे स्कोर फलक जे आहे ते गतिमान राहणार आहे. सोनूचा स्पेल संपल्यानंतर पुन्हा एकदा अटॅकिंग अप्रोच दाखवला जाईल यात दुमत नाहीये. बघा सापळा हलकासा चेंज केला जातोय. डाव्या हाताच्या फलंदाजाकरिता एक डेडली कॉम्बिनेशन आहे. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. आणि आता डाव्या हाताच्या फलंदाजाकरिता एक शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप स्क्वेअर लेग आहे. काउ फेस देखील एक वाइडिश लॉंग ऑन, त्यानंतर शॉर्ट मिड ऑफ घेण्यात आलेला आहे. शॉर्ट स्वीपर कव्हर अशा स्वरूपामध्ये ही व्यूहरचना. डीप एक्स्ट्रा कव्हर देखील. खूप चांगला चेंडू आहे. गती खूप कमी होती. पूर्णपणे चेंज ऑफ पेस बघायला मिळालं. गती परिवर्तन असा संसाराचा नियम आहे. खऱ्या अर्थाने काळानुरूप तुम्हाला बदलत राहावं लागतं, चेंजेस आणावे लागतात. अगदी तशाच रीतीने एका गोलंदाजाला यशस्वी व्हायचं असेल तर व्हेरिएशन इज द बेस्ट एव्हर वेपन इन अ क्रिकेट. सर्वात मोठं ब्रह्मास्त्र आहे. आणि इथे सोनू आपल्या वेगामध्ये फेरबदल करतात. काय जबरदस्त टप्पा पडल्यानंतर अक्षरशः फलंदाजाला गुंगारा देणारा चेंडू आहे. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी परफेक्ट, अगदी बॉडीचा वेध सोडणारा चेंडू. सोनूचा स्पेल चांगला आहे. 10 चेंडूंमध्ये 12 धावा दिलेल्या आहेत. सांघिक टोटल 34 या अंकावरती जाऊन विसावलेले आहे. 2 षटके आणि 4 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर झालाय. या आधीचे षटक जे 22 धावांचं होतं आणि त्या कारणास्तव हा स्कोर फलक आकर्षक आहे कोल्हापूर टीम करिता. फुलटॉस बॉल ऑन साइडला मिड विकेट मध्ये बॅकअप आहे, परंतु आउटफील्ड प्रचंड फास्ट सुसाड टणक आहे. आणि जसा आउटफील्ड वरती चेंडू आदळला तो थांबायचं नावच घेत नाहीये. सीमारेषा पल्लीकडे आणखीन एक उपयुक्त स्वरूपाचा चौकार. आता प्रतीक पाटील देखील आपल्या स्ट्राईक रेट मध्ये थोडीशी सुधारणा करतायत. बघा मिडल स्टंप वरती स्टान्स घेतला, त्यानंतर ऑफ स्टंपच्या पल्लीकडे हलकेसे शफल झाले आणि खूप चांगल्या रीतीने या फटक्याला एक्झिक्यूट केलं. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे, परंतु त्याच्या हाताला स्पर्श करून चेंडू सीमारेषेच्या पल्लीकडे. स्वर्गीय बाळू डांगे चषक हा चौकार. 38 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. या वेळेला सुंदर फटका, शॉट ऑफ लेंथ मिळाला. जैसी गेंद वैसी नसीहत. आणि शॉट ऑफ लेंथच्या चेंडूवरती बघा प्रतीक पाटील, ब्रँड ऑफ कसबा बावडा. डेंजरसली पुल, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल अँड डिलाइटफुल. गोलंदाजाची बत्ती गुल करणारा हा षटकार. आता 44 धावा झालेल्या आहेत. 44. 3 षटकांचा खेळ फिनिश होतोय. आतापर्यंत जर आपण विचार केला तर वरुण राजा येण्याआधी बरोबर 1 मिनिट खर्च करण्यात आलं होतं आणि हे सत्र सुरू झाल्यानंतर ॲक्युरेट मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. जवळपास 17 म्हणजेच 18 मिनिटे खर्च 3 षटकांकरिता. भरपूर वेळ घेण्यात आलाय. थोडंसं स्पीडअप करावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, अदरवाईज एका क्षेत्ररक्षकाचा पॅनलाइज देखील तुम्हाला लागू शकते. 37 मिनिटांमध्ये सत्र परिपूर्ण करणं अत्यावश्यक. टेप बॉल द्यावा.
सिद्धू गुरव त्या ठिकाणी इशारा करतायत. संयोजन समिती टेप बॉल प्रोव्हाइड करायचा. 44 धावा. आता दोन्ही फलंदाज पूर्णपणे रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली पार्टनरशिप 44 धावांची परिपूर्ण झालेली आहे. सुस्थितीमध्ये संघाला पोहोचवलंय. जर तुम्ही झेल सोडणार, खास करून जर आपण विचार केला क्षेत्ररक्षण खराब झालं आणि त्यातही गोलंदाज महागडे ठरू लागले, ओव्हरपिच गोलंदाजी जर झाली तर फलंदाज सोडणार नाही आहेत. या आधीच्या षटकातील शेवटचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, तेथे प्रतीक पाटीलने पूर्णपणे फायदा उचलला. दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी दिशाहीन गोलंदाजी झाली होती. सिद्धू काय सांगतायत? आणखीन एक चेंडू हवाय का? वन मोर बॉल चॉईस करिता द्यावा. अकिब पिजाते सर, आपण आणखीन एक चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. आणि सध्याच्या घडीला 44 धावा. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी झाली. एक गोलंदाज म्हणून तुम्हाला जर खऱ्या अर्थाने या स्थान मिळवायचं असेल, खास करून या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहिलेलं चांगलं कंट्रोल दाखवावं लागतं. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागते. जी गोलंदाजी आपण सोनूच्या माध्यमातून जरूर पाहिली, शेवटच्या चेंडूवर त्याचं देखील कंट्रोल ढासळलं. लेंथ, लाईन, पेस, मोमेंट, व्हेरिएशन्स या गोष्टी भरपूर महत्त्वपूर्ण गणल्या जातात. अशी भरपूर उदाहरणं देखील आपण पाहिलेली आहेत, ज्यामध्ये ब्रेटली 76 कसोटी सामन्यांमध्ये 310 विकेट्स, ग्लेन मॅग्राथ 124 कसोटी सामन्यांमध्ये 563 विकेट. दोन्ही गोलंदाजांच्या वेगामध्ये भरपूर तफावत होती, परंतु टप्पा चांगला होता, व्हेरिएशन चांगले होते. आणि त्याही पलीकडे जाऊन म्हणायचं झालं तर फलंदाजाचा माइंडसेट रीड करता आला पाहिजे. 44 धावा कंप्लीट. चौथ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. बॉलर तयार मिस्टर संग्राम, या आधीच्या सामन्यामधील सामनावीर ज्यांनी 41 धावा केल्या होत्या 19 चेंडूंमध्ये, सध्या गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आहेत. इथे पंच दर्शवित असताना वाईट बॉलचा इशारा. काही एक्स्ट्रा स्वरूपामधील धावा. गोलंदाजी निराशाजनक तर राहिलंय. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण जरूर स्वीकारलं, परंतु ह्या निर्णयावरती कारगर सिद्ध झालेला नाहीये. क्षेत्ररक्षण करणारा समर्थ धोंडीराज महाराज पळूस संघ. संग्राम यांना फिट करावा लागेल आपल्या संघासाठी गोलंदाजीचा प्रोग्राम. 45 स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू निघून गेलाय. टेप बॉलचा षटक. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उत्क्रांती घडवून आणणाऱ्या भरपूर गोष्टी आहेत. टेनिस क्रिकेट होतं कुठे आणि आता येऊन पोहोचलेलं आहे कुठे. एक जबरदस्त ही वाटचाल राहिलंय. 2024 मध्ये इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगला सुरुवात झाली दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये, आणि तेव्हापासून हे टेप बॉलचं षटक जे ते महाराष्ट्र क्रिकेटमध्ये भरपूर चर्चेस पात्र ठरलं. आणि सध्या सुरू असलेल्या स्वर्गीय बाळूडांगे चषकामध्ये देखील 7 पैकी 1 षटक मात्र टेप बॉल करिता बंधनकारक आहे. संग्राम षटकातील पुढील बॉल घेऊन विकेटची या नितांत आवश्यकता आहे. बघा, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, सी फॉर कंट्रोल अभाव आहे. जो रिलीज पॉइंट आहे तेथून स्किड झाला चेंडू. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, सबशेल फ्लॉप. खराब चेंडूचे संकेत आहेत. 3 पैकी 2 चेंडू तर वाईड. 47 झालेले आहेत. केवळ चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. हा चेंडू चांगला होता. फुटवर्कला अगदीच टार्गेट करणारा. लेग स्टंप वरती आपला वेध साधला होता. ज्या रीतीने महाभारतामध्ये अर्जुनाचं लक्ष फक्त माशाच्या डोळ्याकडे होतं, अगदी तशाच रीतीने एका गोलंदाजाचं लक्ष आपल्या सुयोग्य टप्प्याकडे असणं आवश्यक आहे. फलंदाजाचा स्टान्स कोणत्या स्टंपवरती आहे त्यानुसार रिलीज पॉइंटवरील अद्भुत कंट्रोल ठेवून चेंडू रिलीज करणं आवश्यक असतं. संग्राम 2 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत. स्ट्राईक वरती अवधूत आहे. 12 चेंडूंमध्ये 31 धावांची एक जबरदस्त खेळी तो साकारतोय. यष्टीरक्षकाला हुलकावणी देऊन हा चेंडू मात्र डिफाईन लेग, सीमा रेषा पार, समवेत वाईड देखील. आता वाईड +4 अशा 5 धावा फलकामध्ये समाविष्ट केल्या जातील. सोने पे सुहागा आहे. बाय 1 अँड गेट 4 फ्री असं म्हणावं लागेल. 5 धावा बोनस स्वरूपामध्ये खर्च. गरीबी में आटा गिला करणारा हा क्षण, कारण ऑलरेडी पहिल्या 3 षटकांमध्ये मुबलक धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. आणि त्यात हा पंजा बघा, पहिला चेंडू वाईड, त्यानंतर आणखीन एक वाईड, त्यानंतर लेग बाईज आणि त्यानंतर वाईड +4. अवांतर
धावांचा हा तोफखाना बनलेला आहे षटक. ते बॉल मिस्टर संग्राम एक्सपेन्सिव्ह ठरू लागलेत. इथे जर आपण विचार केला तर हा देखील चेंडू वाईड. वाईट चेंडूंचा रेकॉर्ड केला जातोय की काय? अर्षदीप सिंगने एका षटकामध्ये 7 वाईट बॉल रिलीज केले. त्याआधी 2005 मध्ये मोहम्मद सामी हा पाकिस्तान संघाचा गोलंदाज, त्याने एका षटकामध्ये 5 वाईट चेंडू रिलीज केले होते. या षटकामध्ये 1, 2, 3 आणि 4 वाईट चेंडू रिलीज करण्यात आलेले आहेत. संग्रामला आपल्या लेंथ अँड लाईन मध्ये सुधारणा करावी लागेल. 54 धावा 100+ होऊ शकतात या इनिंग मध्ये. जबरदस्त फटका. विराट कोहली कॉपीबुक स्टाईल मध्ये डीप स्वीपर कव्हर परिकक्षेला क्लिअर करणारा एक दणदणीत खणखणीत सणसणीत टक्काटक चौकार आलाय. अवधूत पाटील क्रिकेटचं मादक, अनुवादक, अनुपम, निरुपम, सौंदर्य, लावण्य खणी, सौंदर्य खुलविणारा स्वर्गीय बाळू डांगे चषक चौकार. 58 धावा फलकावरती आहेत. केवळ 3.5 षटकांचा खेळ झालाय, म्हणजे 21 चेंडूंमध्ये 58 धावा. जेव्हा पहिल्या मॅच मध्ये खेळले होते तिथे देखील 112 धावा केल्या होत्या 1-1-2 7 षटकांमध्ये, आणि त्या मॅच मध्ये अवधूत पाटील यांचं अर्धशतक आलं होतं. आता आजच्या रजनीमधील लास्ट मॅच मध्ये 21 चेंडूंमध्ये 58 धावा केलेल्या. फलंदाजी निश्चित स्वरूपाने चांगली आहे, परंतु गोलंदाजी थोडीशी खराब होते. जेव्हा चांगल्या चेंडूंवरती विलक्षण फटके सजवले जातात तेथे क्रिकेटची गुणवत्ता वर्णन केली जाते, परंतु गोलंदाजी जर खराब असेल, भरपूर ओव्हरपिच चेंडू, बघा योग्य टप्प्यावर जर तुम्ही चेंडू रिलीज करणार तर धावा मिळणं थोडंसं कठीण आहे. परंतु अवधूत पाटील आक्रमकता आणि संयम या दोन्ही गोष्टी आपल्या खेळीमध्ये दाखवतोय. जर चेंडू चांगले असतील तर सन्मान देखील देतोय. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. आणि ही गोष्ट अवधूतला ठाऊक आहे. शक्ती आणि युक्ती यांचा सुयोग्य मेळ. 59 धावा परिपूर्ण. पुढचा बॉल संग्राम. थोडंसं फंबलिंग बघायला मिळालं. इथून प्रोजेक्टेड स्कोर 113 दाखवतोय, म्हणजे स्वतःचा रेकॉर्ड देखील ब्रेक करू शकतात. पहिल्या मॅच मध्ये 112 केल्या होत्या. या मॅच मध्ये ह्याच गतीने खेळत राहिले तर 113 होऊ शकतात. हा चेंडू थोडासा जमिनी लगत राहिला, हलकासा सबमरीन. खेळपट्टीमध्ये भरपूर मदत आहे, पण दर्शवतायत वाईड, आणि त्या वाईड समवेत आणखीन एक धाव. बघा रेकॉर्ड ब्रेकिंग हे षटक आहे. वाईड चेंडूंची संख्या बघा, 1, 2, 3, 4 आणि त्यानंतर आणखीन एक वाईड. 5 वाईड बॉल एका षटकामध्ये. संग्राम यांनी टेप बॉलच्या षटकामध्ये थोडीशी निराशाजनक कामगिरी केलेली आहे. 5 वाईड चेंडू मोहम्मद सामी यांच्या रेकॉर्डची बरोबर आहे, आणि न खसता न डगमगता खेळावं लागेल. बऱ्याचदा गोलंदाजांसमवेत अशा प्रकारचे किस्से देखील होत असतात. हे क्रिकेट. शॉट ऑफ लेंथ, आणि त्यावरती अवधूत पाटीलचा हा वार मिळाला रोम. अवधूतने ठोकलंय धावांची धूम. गोलंदाज साम सोम, फलंदाजी झापोक झुपोक झापोक झुपोक. इंडिव्हिज्युअल खेळी बघा, एकाच रचनेमध्ये 2 अर्धशतक देखील कंप्लीट करू शकतोय. बबल नाईकने करून दाखवलं कालच्या नाईट मध्ये. ब्रँड ऑफ सिंधुदुर्ग तळेगाव. आणि या मॅच मध्ये 15 चेंडूंमध्ये 42 धावसंख्येवरती अवधूत बॅटिंग करतोय. सांघिक टोटल 67 67 धावा. 5 चेंडूंमध्ये 22 धावा संग्राम यांनी खर्च केलेल्या आहेत. जर सोनूला आपण सोडलं तर प्रत्येक गोलंदाज हा महागडा ठरतोय. वाह, षटकारानंतर बघा काय संयम दाखवलाय. डे बॅकवर्ड पॉइंट मध्ये फक्त चेंडूला दिशा प्रदान करण्यात आली. चांगला फटका बघायला मिळाला. 4 षटकांचा खेळ फिनिश होतोय आणि 68 धावा फलकावरती आहेत. करंट रन रेट 17 आहे. जर याच गतीने खेळतायत तर 119 या टोटल पर्यंत जाऊन पोहोचणार. अवधूत पाटील अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती 43 या इंडिव्हिज्युअल स्कोरवरती बॅटिंग करतोय. सांघिक टोटल 68 68 धावा 4 षटकांच्या समाप्ती अखेर. आता आपण वेळेचा विचार जरूर करूयात. सुरुवात झाली होती या सेशनला 1:10 सामना सुरू झाला. त्यानंतर वरुण राजा बरसले. तेथे 1 मिनिटाचं काउंटिंग आपण केलं होतं, आणि त्यानंतर सत्राला सुरुवात झाली 1:22. याचा अर्थ 28 मिनिटे खर्च झालेले आहेत 4 षटके हाताळण्याकरिता. या पुढील 3 षटके तुम्हाला बरोबर 9 मिनिटांमध्ये कंप्लीट करावी लागतील, अदरवाईज पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. 68 विदाउट लॉस.
नाबाद, जिंदाबाद, बिनबाद. काय पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते, जबरदस्त. अशा रीतीने विनोद कांबळे, सचिन रमेश तेंडुलकर ज्यांचा आपण अगदी कालच वाढदिवस पाहिला 24 एप्रिल. खूप चांगली पार्टनरशिप. जेव्हा शिवाजी पार्क इथे खेळायचे दोन्हीही खेळाडू, बऱ्याच जणांचं असं मत होतं की विनोद कांबळेकडे जास्त क्षमता आहे सचिन तेंडुलकर यांच्यापेक्षा, परंतु माणसाचा स्वभाव तो देखील फार मॅटर करतो. एक क्रिकेटचा देव बनला परंतु दुसरा क्रिकेटच्या खेळापासून थोडासा दुरावला देखील. केवळ टॅलेंट असून चालत नाही, तर तुमची प्रामाणिकता, तुमच्या कार्यक्षेत्राबद्दल ती देखील फार महत्त्वपूर्ण गणली जाते. सध्या 68 धावा झालेल्या आहेत. आपण स्वर्गीय बाळूडंगे चषक पाहतोय. PSI कुमार पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा आहे. क्रिकेट म्हणजे ज्यांच्यासाठी जीव की प्राण आहे असे PSI महोदय कुमारजी पाटील साहेब, आदरणीय अझरजी पिरजादे साहेब, त्यांचे परम मित्र अकीब पिरजादे साहेब, त्यांच्या साथीने सिद्धू कारंडे साहेब, या संपूर्ण मित्रपरिवाराच्या माध्यमातून स्वर्गीय असिस्टंट सब इन्स्पेक्टर बाळू डांगे यांच्या स्मृतींना शाश्रू नयनांनी उजाळा देणारी ही स्पर्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगली येथे अगदीच लाईव्ह ॲक्शन मध्ये. जर कोणी चांगला, सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, या स्पर्धेवरती सर्वाधिक आकर्षक रील क्रिएट करणाऱ्या मात्र कंटेंट क्रिएटरला आकर्षक स्वरूपातील पारितोषिक दिलं जाईल. प्रत्येक दिवसामध्ये या भाग्यवान प्रेक्षकाकरिता बायसिकल देखील आहेत. खूप चांगलं मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतं. सीमारेषेच्या पलीकडे जर झेल परिपूर्ण केला जातोय तर आदरणीय सिद्धू कारंडे यांच्या वतीने पारितोषिकांची उधळण केली जाते. खूपच चांगली स्पर्धा आहे. भव्य दिव्य प्रगल्भ क्रिकेटचा आरस पाणी लावण्य खणी हा सोहळा आहे. सलग तिसऱ्या रजनीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धा परिपूर्ण होत असताना आपण पाहतोय. 5व्या षटकाला सुरुवात झाली. भरपूर वेळ खर्च केला जातोय. बघता बघता 1:51 म्हणजे जवळपास 30 मिनिटे खर्च झालेले आहेत 4 षटकांकरिता. अजित गोलंदाजी करण्याकरिता आपल्या बॉलिंग रनवेवरती. राईट आर्म अराउंड दी विकेट. अँगलचा त्या ठिकाणी थोडीफार मदत मिळेल. या पॉइंट ऑफ व्ह्यू मधून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याचदा उजव्या हाताचे गोलंदाज अराउंड दी विकेट येतात, जेणेकरून प्रॉपरली ऑफ स्टंपला टार्गेट करता येईल. थोडीशी मदत देखील मिळते अँगलची, आणि तोच या ठिकाणी दृष्टिक्षेप पाहायला मिळतोय अजित यांचा. 69 धावांची एक रेकॉर्ड ब्रेकिंग पार्टनरशिप. आज मात्र ही जय वीरूची जोडी बनलेली आहे. जेव्हा जेव्हा प्रतीक पाटील ब्रँड ऑफ कसबा बावडा आणि अवधूत पाटील ब्रँड ऑफ भुई हे दोन्ही फलंदाज एकत्रित येतात, विक्रम रचतात. पहिल्या मॅच मध्ये 50+ पार्टनरशिप. आजच्या रजनीमधील शेवटच्या मॅच मध्ये देखील 50+ पार्टनरशिप. 69 विदाउट लॉस. वा रे वा. फलंदाजीचा उच्च श्रेणीय तडका आपल्याला पाहायला मिळतोय. अजितचा पुढील बॉल. लॉफ्ट केलंय मिड विकेटच्या दिशेने. हाय फाय, टाटा बाय बाय, इनटू द स्काय फ्लाय. कसबा बावडाची आन बान शान प्रतीक पाटीलच्या बॅट मधून एक आसमानी टोला. गेंद ब्रह्मांड में, ब्रह्मा जी की कमांड में, और प्रतीक पाटिल डिमांड में. व्हाट अ शॉट. हवाई सफर, टायमिंग प्रॉपर. गोलंदाजाची तोडली जाते कमर. हा फटका घेऊन 75 झालेला. डेफिनेटली 100+ पोहोचू शकतात या मॅच मध्ये. वन्स अगेन प्रतीक पाटील. बॅक टू बॅक सिक्सर्स. दिस फिनॉमिनल बॅटिंग. 2 चेंडूंमध्ये 2 षटकार आलेले आहेत. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. कडक धडक बेधडक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय. आसमानी टोले सजवले जात आहेत. खूप चांगली बॅटिंग. ना सूरत देखते है ना मुरत देखते है. प्रतीक पाटील सिर्फ अपनी टीम की जरूरत देखते. बघा 17ची सुरुवात 3 चेंडूंमध्ये प्रतीकने केवळ 1 धाव केली होती, परंतु त्या पुढच्या 7 चेंडूंमध्ये 21 धावा केल्या आहेत. हा क्लास आहे प्रतीक पाटीलचा. मॅन इन सुप्रीम टच, प्राइम टच. 81 धावा कंप्लीट. 4.5 षटकांचा खेळ संपलाय.
एक्सप्लोसिव्ह, एक्सप्लोसिव्ह अँड मोर एक्सप्लोसिव्ह. अटॅक, अटॅक, अटॅक अँड खटँक अशी फलंदाजी आहे. 27 चेंडूंमध्ये 81 धावा. सांघिक स्ट्राईक रेट देखील 300चाच आहे. आज 300च्या स्ट्राईक वरती भरपूर प्रेम केलंय कोल्हापूर टीमने. थोडेसे अक्रॉस खेळले होते. चेंडू पडल्यानंतर थोडासा कट झाला आणि खाली देखील राहिला. पंचदर्शकात 22 च्या स्वरूपामध्ये हे एका धावेचं आपण काउंटिंग करणार आहोत. 82 धावा. पहिल्या मॅच मध्ये 112 धावांचा जो रेकॉर्ड केला होता तो रेकॉर्ड या मॅच मध्ये निश्चित स्वरूपामध्ये ब्रेक देखील होऊ शकतोय. आमिर भैया स्पोर्ट्स कोल्हापूर हा कोल्हापुरी तडका आहे. कोल्हापूरचा तांबडा आणि पांढरा रस्सा सुयोग्य स्वरूपामध्ये दाखवून दिलाय. अजून तर आयकॉन खेळाडूची एंट्री बाकी आहे. नितीन माटुंगे अजून येणं बाकी आहे. ISPL चा सुपरस्टार डगआउट मध्ये आणि नितीन माटुंगे यांच्या एंट्री पूर्वीच अवधूत पाटील आणि प्रतीक पाटील यांनी 82 धावांची पार्टनरशिप केलंय. अभेद्य, विशाल, महाकाय अशी ही भागीदारी आपण पाहतोय. प्रगाढ, अगाढ, प्रगल्भ, जबरदस्त भागीदारी. 82 हा देखील चेंडू आपण पाहू शकता. थोडीशी खेळपट्टी आपले रंग जरूर बदलते. ज्युसी हाफ वॉली लेंथची निवड केली गोलंदाज अजित यांनी आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र सबमरीनच राहिला. अपेक्षित बाउन्स मिळाला नाही आणि त्या कारणास्तव चेंडू फळीचा समन्वय नाही. हा डॉट बॉल आहे. गो ग्रीन. जेवढे जास्त डॉट बॉल तेवढे मात्र संयोजन समितीच्या वतीने वृक्षारोपण केलं जाणार आहे. स्वर्गीय बाळूडांगे चषक या स्पर्धेच्या वतीने खूप चांगला संकल्प केलाय. वन्स अगेन शॉट ऑन पोल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गोल आणि अवधूत पाटील बॅट झळकवायचे आहे. वन मोर हाफ सेंचुरी. क्या बात है अवधूत. हे दुसरं अर्धशतक ठोकलंय. ना रुकते हैं ना झुकते हैं अवधूत पाटिल. सिर्फ हाफ सेंचुरी ठोकते हैं. एट्टी 88 धावा झालेल्या. एकाच नाईट मध्ये 2 हाफ सेंचुरीज. अवधूत पाटील क्या बात है यार. आणि रेकॉर्डची बरोबरी केलंय. कालच्या नाईट मध्ये सिंधुदुर्ग क्रिकेटची आन बान शान अर्धशतकांचा प्रधान बबल नाईक आणि 2 हाफ सेंचुरीज परिपूर्ण केल्या होत्या. आणि आजच्या नाईट मध्ये अवधूत पाटील यांच्या देखील माध्यमातून. आणि स्ट्राईक रेट तुम्ही बघा 19 चेंडूंमध्ये 50 धावा. जसं इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण यशस्वी जयस्वाल यांना पाहिलं केवळ 13 चेंडूंमध्ये 50 धावा करण्याचा एक रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे. फास्टेस्ट एव्हर हाफ सेंचुरी इन इंडियन प्रीमियर लीग. त्यानंतर याच वेळेचा विचार आपण जरूर करणार आहोत. पुनश्च एकदा यादी वेळेची उद्घोषणा केली होती आणि बघता बघता ऍक्टिव्ह रेट 36 मिनिटे परिपूर्ण झालेले आहेत. आता शेवटचं मिनिट शिल्लक राहिलंय आणि उर्वरित 2 षटके परिपूर्ण करायचे आहेत. म्हणजे एका क्षेत्ररक्षकाचा भुर्दंड हा 100% लागणार आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या समर्थ धोंडीराज पळूस या टीमला. 36 मिनिटे खर्च केवळ 5 षटकांसाठी. शिस्तीचा या ठिकाणी भंग झालेला आहे. बॉलर तयार. सौरभ भुसावळे बॉलिंग ट्रॅकवर. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि पंचांच्या माहितीसाठी 37 मिनिटे कंप्लीट झालेले आहेत. सिद्धू गुरव एका क्षेत्ररक्षकाचा या ठिकाणी पॅनलाइज. 37 मिनिट्स कंप्लीट. आतापर्यंत सर्वात जास्त वेळ या सत्राला घेण्यात आलेला आहे. कारण याआधी आपण पाहिलं असेल खास करून 23 मिनिटे 25 मिनिटांमध्ये देखील 7 षटके परिपूर्ण करण्याचा रेकॉर्ड आजच्या नाईटमध्ये करून दाखवला. यशोदा साहेब 11 हरालवाडी या टीमने केवळ 25 मिनिटांमध्ये 7 षटके कंप्लीट केले होते. परंतु येथे 37 मिनिटांमध्ये 31 चेंडूच परिपूर्ण झालेले आहेत. भरपूर जास्त वेळ खर्च करण्यात आली. 89 विदाउट लॉस. 89 धावा. 100 धावांची पार्टनरशिप देखील होऊ शकते.
योगदान तुम्ही बघा. अवधूत पाटील 50 धावा, प्रतीक पाटील 24 धावा. दररोज दिवाळी नसते, हेच सांगितलंय गोलंदाजाने. अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न होता. फ्लॉप स्ट्रोक. डॉट बॉल. गो ग्रीन सांगली. या डॉट चेंडूवरती एक वृक्षारोपण जरूर केलं जाईल. 6व्या षटकाचा खेळ सौरभच्या माध्यमातून आपल्या हातखंडामधून तिसरा चेंडू घेऊन स्लोवर 1. खूप चांगल्या पद्धतीने संमिश्र गोलंदाजीचं हे पृथक्करण. त्यात टप्पा पडल्यानंतर जी गती अपेक्षित केली होती फलंदाजाने, त्या गतीने चेंडू आला नाही. त्या कारणास्तव बॅक टू बॅक डॉट बॉलर. सौरभ चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे या 6व्या षटकामध्ये. एका सेट बॅटरला शांत ठेवतोय. येथे मात्र चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. खवळलेल्या समुद्राचा, उसळलेल्या लाटांचा आणि शांत माणसाचा नाद कधीही करायचा नसतो. पहिल्या 3 चेंडूंमध्ये अवधूत पाटील शांत होते, आता ते अशांत झालेले आहेत आणि एक जबरदस्त करारा प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. स्वर्गीय बाळू डांगे चषक षटकार. अवधूत पाटील 22 चेंडूंमध्ये 56 या वैयक्तिक धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. 95 कंप्लीटेड. 95 धावा. इथे हलकासा डीप होणारा बॉल काउफेच्या दिशेने. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल काही जबरदस्त 2 धावा पळून परिपूर्ण केलेला आहेत. अगदी कसोशीने, शिताफीने, अति द्रुत गतीने, क्रिवी शीघ्र गतीने. दोन्ही फलंदाजांमध्ये हाय लेवलचं कोलॅबरेशन आणि एक रेकॉर्ड ब्रेकिंग पार्टनरशिप. 97 धावा झालेल्या आहेत. पहिल्या विकेट करिता अभेद्य आणि महाकाय अशी भागीदारी. या भागीदारीची पुढील भरपूर वर्ष चर्चा होणार. पुन्हा एकदा वाईड लॉंग ऑफच्या दिशेने देखील जेल सुटलाय. देणाऱ्याचे हात हजार, परंतु दुबळी आहे ती माझी झोळी. दैव देते कर्म नेते अशी अवस्था आहे. 6 षटकांच्या अखेरीस 98 धावा झालेल्या आहेत. भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नाही एक संधी चालून आली होती. तिथे देखील आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळाला अवधूत पाटील यांना. 6 षटकांच्या अखेरीस 98 धावा. अवधूत पाटील 59, प्रतीक पाटील 24. आमिर भैया स्पोर्ट्स कोल्हापूर खूप स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पोहोचलेले आहेत. 98 धावा. अजूनही 6 चेंडूंचं येणं शिल्लक. म्हणतात ना की शेवटचे षटक हाताळण्याकरिता भरपूर साहस, भरपूर धाडस लागतं. चेंडूवरचा कापूस कमी झालेला असतो आणि त्यातही मागील 36 चेंडू खेळलेले फलंदाज आहेत. पूर्णपणे सेट बॅटर मैदानामध्ये. चेंडू आता त्यांना फुटबॉल प्रमाणे दिसू लागलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये शेवटच्या षटकावरती होणारा हाणामारीचा प्रभाव हा प्रगल्भच बघायला मिळेल. येथे प्रत्येक चेंडूवरती षटकार किंवा चौकाराकरिता सक्रिय राहणार अवधूत पाटील. 98 टॉप 4 मध्ये क्वालिफाय होण्याकरिता आपली दावेदारी मात्र या ठिकाणी प्रस्तुत केलेली आहे आमिर भैया स्पोर्ट्स कोल्हापूर टीमने. नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतला समर्थ धोंडीराज पळूस टीमने, तो मात्र त्यांच्या जणू काही विरोधात गेलाय की काय, कारण एकही विकेट घेता आली नाही 36 चेंडूंमध्ये आणि 98 धावा देखील खर्च केलेल्या आहेत. आदरणीय गणेशजी तांबे साहेब, सांगली पोलीस महोदय सरांचे सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. स्वर्गीय बाळू डांगे चषक 2026च्या माध्यमातून आगतम, स्वागतम, सुस्वागतम. विविधतेने नटलेला हा भारत देश आणि अतिथी देवो भव या आम्हा भारतीयांची आहे महान अशी संस्कृती. वेलकम सर. शॉट ऑन पूल. अवधूत पाटील नावाचं वादळ थांबणार नाहीये आणि या षटकाराच्या सहाय्याने पहिल्या विकेट करिता 104 धावांची पार्टनरशिप. क्या बात है. अवधूत पाटील, प्रतीक पाटील, सबसे कातिल 104 विदाउट लॉस. 24 फेब्रुवारी 2015 मध्ये आपण पाहिलं होतं
क्रिस गेल आणि मार्लोन सॅम्युएल्स 372 धावांची रेकॉर्ड ब्रेकिंग पार्टनरशिप केली होती. वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी पार्टनरशिप. त्यानंतर शाई होप आणि चॅम्प बेल या दोन फलंदाजांना आपण पाहिलं होतं. त्याने देखील पहिल्या विकेटकरता 365 धावांची भागीदारी वन डे फॉर्मॅटमध्ये केली होती. येथे 7 षटकांच्या सामन्यामध्ये जो उल्लेख मी केला होता की अवधूत पाटील ह्या शेवटच्या सामन्यामध्ये, शेवटच्या सत्रामध्ये अगदीच प्रत्येक चेंडूवर षटकाराचाच प्रयत्न करणार, कारण पहिल्या सत्रातील हे शेवटचं षटक. आणि अवधूत पाटील ज्याला आता चेंडू फुटबॉल प्रमाणेच दिसू लागलाय, पूर्णपणे वेल सेट, थेट आणि ग्रेट अशी फलंदाजी सुरू आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून गेलाय, यामध्ये नाहीये दुमत. सध्या अवधूत पाटीलने मिळवलंय प्रेक्षकांचं बहुमत आणि सुरू आहे कोल्हापूर संघाची मैदानामध्ये हुकूमत. 2 चेंडू 2 षटकार 110 धावा स्कोर कार्डवर. या स्पर्धेमधील सर्वात मोठी टोटल जर आपण पाहिली कालच्या नाईटमध्ये, +120 सो रेकॉर्ड स्पर्धेमधील हायेस्ट इनिंग टोटल. आणि तो रेकॉर्ड देखील ब्रेक होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतोय. वन्स अगेन बाकी सगळं विसरा, षटकार आलाय तिसरा. 3 चेंडू 3 षटकार. अवधूत पाटील उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा, शांत माणसाचा नाद कधीच करायचा नाही आता. आणि आता मात्र फॅन मोमेंट है. मैं तेरा हाय रे जबरा फॅन हो गया, तुझे देख के ही दिल में ढॅन टॅन हो गया. आणि हा क्षण जिथे फॅन मोमेंट सेल्फी मध्ये कैद करण्यात आलाय, कारण 3 चेंडू 3 षटकार. ब्रँड ऑफ भुई ज्याची बॅट सांगते हवा हवाई. 3 चेंडू 3 षटकार 116 धावा आहेत फलकावर. पुन्हा एकदा कितवा षटकार आलाय, चौथा. वा अवधूत पाटील काय फलंदाजी करू लागलाय. युवराज सिंगची आठवण करून देतोय. बघा 19 सप्टेंबर 2007 मध्ये डर्बनच्या मैदानात स्टुअर्ट ब्रॉडच्या विरोधामध्ये 6 चेंडू 6 षटकार युवराज सिंग याने परिपूर्ण केले होते. 3 मार्च 2021 मध्ये किरण पोलार्डने 6 चेंडू 6 षटकार ठोकले होते. आणि 2007 मध्ये हर्षल गिब्स. आता आपण अवधूत पाटीलला पाहतोय 4 चेंडू 4 षटकार 122 धावा फलकावर. पुन्हा एकदा फलंदाजीला सळलाय साज. अवधूत पाटील कमाल करतोय आज आणि षटकार खेचलेले आहेत 5 चेंडूंमध्ये 5. गोलंदाजाचा उठवला या ठिकाणी ना, जो उल्लेख मी अगदी पहिल्या चेंडूच्या आधी केला होता की प्रत्येक चेंडूवरती षटकाराचा प्रयत्न होणार आहे. 5 चेंडू 5 षटकार. या स्पर्धेमधील सर्वात मोठी टोटल 128 धावा फलकावर. आज मात्र अवधूत पाटील भीम पराक्रम रचणार आहेत. 128 128. आणि अवधूत खेळतोय 29 चेंडूंमध्ये 89 या धावसंख्येवर 89. फारुख शेख यांच्या माध्यमातून 501 501 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. तेथे डगआउट मध्ये चर्चा होती की सेंचुरी देखील होते की काय, परंतु शतक होणं थोडस कठीण आहे. 11 धावा हव्या आहेत. 89 या इंडिव्हिज्युअल स्कोअरवर अवधूत पाटील बॅटिंग करतोय. बघा शक्यता तर आहे विजय हजारे ट्रॉफी मध्ये ऋतुराज गायकवाडांनी 6 चेंडू 7 षटकार खेचले होते. 1 नो बॉल आला होता. येथे जर 1 नो चेंडू आला तर अवधूत पाटील यांचं शतक देखील होऊ शकते. परंतु काय फलंदाजी केलंय. 29 चेंडूंमध्ये 89 धावा. आता स्ट्राईक रेट तुम्ही बघा, जो स्ट्राईक रेट आहे तो 300च्या देखील वर. हा क्लास आहे अवधूत पाटीलचा. शेवटच्या चेंडूवरती मात्र हा चौकार आलाय. 93 धावांची खेळी. हा भीम पराक्रम आहे. अवधूत पाटीलची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा जोरदार कड 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 कडाट आलाच पाहिजे.
रा 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 खतरनाक ब्रँड ऑफ भुई, ज्याची फलंदाजी आहे हवा हवाई. फलंदाजीला सडला होता साज, गोलंदाजाने काय करावं आज. षटकार खेचलेले 5 चेंडूंमध्ये 5. अवधूत पाटील 30 चेंडू 93 धावा, 310चा स्ट्राईक रेट, 5 चौकार. आणि कोल्हापूरकर 10 षटकार खेचलेले आहेत अवधूत पाटीलने, 10 षटकार. क्या बात है. म्हणजे जवळपास 80 धावा ज्या आहेत त्या चौकार आणि षटकारांच्या स्वरूपातच आहेत. जबरदस्त फलंदाजी, रेकॉर्ड ब्रेकिंग नॉक आहे बघा. ही फुल मॅच समरे आहे, तेथे फक्त पहिल्यांदा 2च नावं बघायला मिळतील. अवधूत पाटील 30 चेंडू 93 धावा आणि प्रतीक च्या माध्यमातून 12 चेंडूंमध्ये 24 धावा. ही रेकॉर्ड ब्रेकिंग पार्टनरशिप. आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये ह्या पार्टनरशिपचा जो एकंदरीत किस्सा आहे तो वारंवार सांगितला जाईल. 132 धावांची पार्टनरशिप विदाउट लॉस पहिल्या विकेट करिता, जो उल्लेख मी केला होता की 27 जुलै 2006 मध्ये आर प्रेमदासा स्टेडियम कोलंबोच्या मैदानामध्ये, बरोबर. येस, आय एम अ गुड प्लेअर, आय एम अ चॅम्पियन प्लेअर. या कॅमेरामॅन आपण पुन्हा एकदा डगआउट मध्ये देखील जाऊयात. अवधूत पाटील, येस आय एम अ चॅम्पियन, आय एम अ गुड प्लेअर, आय एम अ सुपरस्टार. आणि फॅन मोमेंट बघा, मैं तेरा हाय रे जबरा फॅन हो गया. आणि हे फॅन मोमेंट उगाचच येत नसतात. अशा प्रकारचे सन्मान तुम्हाला आठवडी बाजारामध्ये मिळत नसतात. तर तेथे कर्तृत्वाची असीम उंची गाठावी लागते. कोण आला रे, कोण आला. भुई प्रभागाचा, कोल्हापूर प्रभागाचा वाघ आलाय आणि त्या वाघाने असे डरकाळी फोडलंय की प्रत्येक गोलंदाजाचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. नाव आहे सबसे कातिल अवधूत पाटील. 30 चेंडू 93 धावा. हा भीम पराक्रम आहे, हा सुवर्ण पराक्रम आहे, हा ज्वलंत इतिहास आहे. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटच्या चंदेरी, रुपेरी, सोनेरी पानांवर सदैव धगधगत्या मशालीप्रमाणे तेवत राहणारं प्रदर्शन केलंय. 10 षटकार, 5 चौकार, 30 चेंडू 93 धावा. अवधूत पाटील आणि पहिल्या विकेट करिता तब्बल 132 धावांची भागीदारी. संपूर्ण बघा, संपूर्ण चाहते त्या ठिकाणी एकवटलेले आहेत. ते आपण हायलाइट बघूयात अवधूत पाटीलच्या इनिंगची, जेथे तुम्हाला 10 षटकार आणि 5 चौकार दाखवले जातील. आणि शेवटच्या षटकामध्ये सलग 5 चेंडू 5 षटकार आणि त्यानंतर आला होता 1 चौकार. 132. चला, सलामीवीर फलंदाज 133 धावांचं आव्हान निर्धारित स्वरूपातील 7 षटकांमध्ये. रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी है, एक से बढ़कर एक. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट में तोहफे है अनेक. आणि अवधूत पाटीलने आज मात्र सिद्ध केलं की आयुष्यामध्ये जन्म घेतल्यानंतर तुम्ही स्वतःला नेहमी सिद्ध करण्यात वेळ घालवा. लोक तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करणार. आणि या 93 धावांची चर्चा बघा, तिथे पुन्हा एकदा कॅमेरामध्ये आता चाहत्यांची संख्या वाढलेली आहे. वारंवार कॅमेरामध्ये बंदिस्त केलं जात आहे. अवधूत पाटील यांना 30 चेंडूंमध्ये 93 धावांची एक अजरामर अशी खेळी. सुपर नॉक. शेर चला करते हैं, सियार चला करते हैं, और छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम सांगली में अवधूत पाटिल जैसे खुददार चला करते हैं. रिकॉर्ड केला है विक्रमादित्य अवधूत पाटिल, सबसे कातिल. व्हाट अ फिनॉमिनल नॉक. उद्याचं नाही, आजच म्हणावं लागेल. आज सकाळी जेव्हा वर्तमानपत्र छापलं जाईल फ्रंट पेज वरती अवधूत पाटील यांचा फोटो आणि त्यांनी केलेले रेकॉर्ड आपल्याला जरूर वाचायला मिळतील. नजरेच्या कवाक्षामध्ये, हृदयाच्या कप्प्यामध्ये साठवायला देखील मिळतील. अजून एखादं षटक असलं असतं किंवा थोडीफार एक्स्ट्रा स्ट्राईक मिळाली असती. बघा, 42 पैकी 30 चेंडू तर अवधूत यांनीच खेळले, परंतु आणखीन एक चेंडू जर मिळाला असता, 1 ते 2 बॉल, तर सेंचुरी देखील परिपूर्ण करू शकले असते. परंतु ह्या 93 धावा शतकापेक्षा कमी नाही आहेत. 7 षटकांच्या सामन्यामध्ये 93 धावांची अजरामर खेळली अवधूत पाटील. आणि अवधूत जेव्हा म्हातारे होतील ना, तेव्हा आपल्या नातवंडांना जरूर सांगतील, बघ बॅटिंग अशी केली जाते, याला म्हणतात बॅटिंग.
30 चेंडू 93 धावा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगली येथे आज मात्र इतिहास घडलेला आहे. आपण वळणार आहोत आता दुसऱ्या सत्राकडे. 133 धावांचं टार्गेट. सलामीवीर 2 फलंदाज रोहित आणि संग्राम. पहिल्या षटकामध्ये जावेद संधी ब्रँड ऑफ इचलकरंजी बॉलिंग ट्रॅकवर. चांगलं क्षेत्ररक्षण. तर 7 षटकांच्या ह्या क्रिकेटमध्ये जर आपण कॅल्क्युलेट केलं 133 धावा ज्या केवळ 7 ओव्हरमध्ये कंप्लीट करायच्या आहेत. प्रति षटक तुम्ही रिक्वायर्ड रन रेटला बघा, तब्बल 19 धावा एका षटकामध्ये परिपूर्ण करणं हे आवश्यक आहे. म्हणजे पहिल्या चेंडूपासूनच अटॅकिंग अप्रोच अपरिहार्य आहे. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावं लागेल. आता लढायचंय, घडायचंय, नडायचंय, आम्हाला देखील जिंकायचंय. ऑन ड्राईव्हचा फटका. पुन्हा एकदा सिंगल जावेद संधी प्रारंभिक गोलंदाज कन्सिस्टन्सीसाठी जातात. त्या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटचा विचार जर आपण केला तर जावेद संधी टॉप 5 बॉलर मध्ये आपलं स्थान नक्की पक्क करतात. इतक्या चांगल्या फॉर्म मध्ये आणि योगदान देत आलेलं. सुरेख बघा, चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी हातभर वळण घेतोय. ही स्पेशालिटी आहे, हे विशेषता आहे जावेद संजय. पंच काय सांगतायत, फलंदाजाने मात्र रिव्ह्यूची मागणी केली वाईट करिता. या थर्ड अंपायर आपण बघा. पंचांनी लीगल बॉल घोषित केला होता सिद्धू गुरव यांनी, परंतु त्यांच्यावरती ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. बघूया थर्ड अंपायर काय सांगतात, काय आहे निर्णय. परंतु जावेद संधीने काय चेंडूला फिरवलं होतं. गर 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 तो चेंडू मात्र फिरलाय उजव्या हाताच्या फलंदाजाकरिता. आणि थर्ड अंपायर या ठिकाणी दर्शवतात इट्स अ फेअर डिलिव्हरी, लीगल बॉल. खूप चांगल्या रीतीने जो प्लस पॉइंट आहे जावेद यांचा, त्या प्लस पॉइंट वरती या ठिकाणी एक्झिक्युशन सुरू आहे. त्यांना ठाऊक आहे आता आपण फलंदाजापासून चेंडू थोडेसे दूर ठेवूयात. 2 ते 3 डॉट बॉल जसे येणार प्रेशर क्रिएट होणार आणि त्यानंतर विकेटची संधी. बघा, विकेटचा सुगंध तेव्हाच दरवळतो जेव्हा 2 ते 3 डॉट बॉल येतात. आणि येथे जर आपण विचार केला तर जावेद संधी कलात्मक सुरुवात केलेली आहे. पहिला चेंडू जर आपण विचार केला तर ते सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आणि त्यानंतर 2 डॉट आहेत. शॉर्ट पोल स्क्वेअर लेगच्या दिशेने लॉंग चेस असणार आहे डीप स्क्वेअर लेग करिता. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. परंतु ह्या गतीने खेळून चालणार नाहीये. संग्राम आणि रोहित यांनी पहिल्या मॅच मध्ये जशी बॅटिंग केली होती, रोहितने 48 धावा केल्या होत्या व्हेरी फर्स्ट मॅच मध्ये, प्लेअर ऑफ द मॅच ठरले होते. आता तसंच काहीसं करून दाखवायचं, कारण पहिल्या षटकापासूनच 19च्या गतीने खेळायचंय. 6 धावा झाल्यात 5 चेंडूंमध्ये. हा स्ट्राइक रेट कारगर नाहीये. बल्लेबाजी बेहतर तो है लेकिन बेहतरीन की आवश्यकता है. 6 धावा पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. चांगला फटका काउफेच्या दिशेने. बल्लेबाज की टैलेंट की संदूक से और अपनी बल्ले की बंदूक से रोहित सुपरहिट षटकार. 6 धावा आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या अंकावर. बरोबर 4 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत पहिल्या षटकाकरिता. 2 वाजून 14 मिनिटांनी या सत्राची सुरुवात आपण पाहिलंय. सुंदर फटका रोहितच्या बॅटमधून आलेला आहे. अशी फलंदाजी निरंतर करत राहावं लागेल. ज्या रीतीने आपण पाहिलं होतं 12 मार्च 2006 मध्ये प्रथम फलंदाजी करत असताना 434 धावा ऑस्ट्रेलियाने केल्या. दक्षिण आफ्रिकेला थोडंसं हलक्यात घेतलं, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये खेळले आणि त्या मॅच मध्ये हर्षल गिब्स नावाचं वादळ आलं. 175 धावांची खेळी साकारली आणि दक्षिण आफ्रिका संघाने 438 धावांचा डोंगर उभा करून विजयावरती शिक्कामोर्तब केलं.
तसंच काहीच समर्थ धोंडीराज पळूस संघ करेल का हे आपण बघूयात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. आता 36 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 36 चेंडूंमध्ये विजयासाठी 121 धावा करायच्या आहेत. प्रति षटक तुम्हाला 20 चा रिक्वायर्ड रन रेट. नाही, जेवढे सिंगल तेवढं प्रेशर आहे. आता डॉट तर प्रेशर क्रिएट करणारच, परंतु सिंगल देखील त्या रिक्वायर्ड रन रेटला वाढवत राहणार. अवधूत पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक 2 मध्ये. 30 चेंडूमध्ये 93 धावांची खेळी साकारणारा एक रेकॉर्ड ब्रेकर बॅटर, सक्सेसफुल ऑलराऊंडर. आजच्या नाईट मधील दुसऱ्या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. तिथे 19 चेंडूंमध्ये 57 धावा केल्या होत्या. 2 षटकांमध्ये 20 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतले होते. असा हा अवधूत पाटील. 13 धावा, प्रति षटक 20 पेक्षा जास्त रिक्वायर्ड रन रेट. तू क्या है ये जमाने को बताना जरूरी है. अगर तू जिंदा है तो जिंदा नजर आना भी जरूरी है. और अगर इस मैच को जीतना है तो छोड़ो सिंगल, छोड़ो डबल, छोड़ो डॉट, अब तो चौके और छक्के मारना ही जरूरी है. आणि तो षटकार आलाय. चांगली फलंदाजी संग्रामच्या बॅटमधून. संग्रामला जर आपल्या संघाचा प्रोग्राम फिट करायचा असेल तर हे जे षटकार आहेत त्यांची संख्या सदोदित अखंड ठेवायचे. आता थांबायचं नाहीये. थांबला तो संपला. 19 धावा. ओव्हर टप्प्याचा चेंडू, अचानक यॉर्कर रिलीज करण्यात आला. थोडंसं कमबॅक करण्याचा माइंडसेट त्या ठिकाणी अवधूत पाटील यांचा. बघता बघता स्कोर खोलक 20 अंकावर जाऊन तर विसावलंय. 20 धावा प्राप्त तर आहेत परंतु पर्याप्त नाही आहेत, कारण टार्गेट भलं मोठं आहे. धाव संख्येचा माउंट एव्हरेस्ट तयार करण्यात आलाय. 133 धावा चेस करायच्या आहेत. वाह, या वेळेस मात्र आपण पाहू शकाल सनज जयसूर्या कॉपीबुक स्टाईल मध्ये रोहित सुपर हिट, काम फिट, हिट पे फिट, षटकार. चांगला चांगला फटका. प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्नांती परमेश्वर देखील. आता या षटकाराच्या सहाय्याने फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावतो. बघा, खोलवर टप्प्याचा चेंडू होता परंतु काय डिग आउट केलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून आसमानी टोला, उंच माझा झोका. मिळाला फलंदाज रोहितला मौका आणि त्यावर षटकार ठोका. 26 धावा. बघा, कॅल्क्युलेशन कसं करायला हवं तुम्हाला. जर 132 धावा 133 धावा करायच्या आहेत, आता 133 डिवायडेड बाय 6 करावं लागेल. आणि किती षटकार ठोकले तर आपण जिंकू शकतोय ह्या कॅल्क्युलेशन सहितच खेळायचंय. जवळपास 22 षटकार खेचायचे आहेत. जर 22 षटकार खेचले तर आपण जिंकू शकतोय. आणि त्यामधील 2 ते 3 षटकार आलेले देखील आहेत. 5 चेंडूंचा खेळ संपन्न. 26 धावा फलकावर. आता येणारे चेंडू जर आपण शेष पाहिले तर ॲक्युरेट 31 आणि त्या 31 चेंडूंमध्ये 17 ते 18 षटकार खेचायचे आहेत. जरी एक डॉट चेंडू तुम्ही फेस केला तरी दुसऱ्या चेंडूवरती षटकार. आता हेच कॅल्क्युलेशन पर्याप्त आहे. तोडफोड कार्यक्रम. या सामन्यामध्ये सिंगल डबलचा विचार मनामधून काढून टाकावा लागेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत बरोबर 30 चेंडूंमध्ये 18 षटकार आवश्यक आहेत. संग्राम आणि रोहित जर थांबले तर खेचू देखील शकतात. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. प्रेडिक्शन यहाँ पे फेल है. अच्छे खिलाड़ियों का यहाँ पे सेल है. आणि 30 चेंडू 18 षटकार होऊ शकतात, खेचले जाऊ शकतात. क्रिकेटमध्ये असे कितीतरी किस्से आपण पाहिलेले आहेत. सुमित भरत ढेकले 10 चेंडू आणि 10 षटकार. भारतीय क्रिकेटचा बाहुबली. दीपेश प्रभाकर गुलाब 11 चेंडू 11 षटकार. कितीतरी नावं घेता येतील ज्यांनी हे रेकॉर्ड केलेले आहेत. कृष्णा लक्ष्मण सातपुते टेनिस बॉल क्रिकेटचा देव 6 चेंडू 6 षटकार. आणि दर्शन बांदेकर सिंधुदुर्ग क्रिकेटचा अजातशत्रू राजा 15 वेळा 5 चेंडूत 5 षटकार खेचून ज्याने गोलंदाजांना मात्र मॉरल डाऊन होऊ नये म्हणून माफ केलेलं आहे. म्हणजे षटकार येऊ शकतात. आपल्याला 30 मध्ये 18 खेचायचे आहेत. प्रयत्न करायला काय हरकत आहे. ट्राय डोंट क्राय. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर जावेद. फलंदाजी मार्कवरती संग्राम.
7 चेंडूंमध्ये 18 धावा संग्रामने केलेल्या आहेत. नाही येते वाईड. कोणत्या संघाच्या आहे हवा टाईड, कोणता संघ या सत्रानंतर होणार आहे ब्राईट, कारण जो संघ जिंकेल त्या संघाच्या नावावरती कमीत कमी 51,000 रुपयांचं डिपॉझिट लागू होणार आहे. आणि येथून हा चेंडू वाईड स्क्वेअर लेगच्या दिशेने. जेवढे सिंगल तेवढं प्रेशर आहे, परंतु प्रयत्न खूप चांगले केले जात आहेत रोहित आणि संग्रामच्या माध्यमातून. प्रॉपर चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येतात. हेवी बॅक लिफ्ट आहे, हाय एल्बोज आहेत, आय कोलॅबरेशन चांगले, चेंडूवरची करडी नजर आपल्याला पाहायला मिळते. आणि मल्टी हिट खेळण्याचा, मास्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न देखील करतात. क्रिकेट आहे मित्रांनो. मी भरपूर वेळा समालोचन करताना असे कितीतरी सामने पाहिलेले आहेत. बऱ्याचदा असं वाटतं की प्रतिस्पर्धी संघ सहजगत्या पराभूत होईल, परंतु अशक्य गोष्टींना देखील शक्य होताना मी पाहिलेलं आहे. बघा चांगला फटका, रोहितच्या बॅटमधून आणखीन एक षटकार आलाय. अजून जवळपास 16 ते 17 षटकार खेचायचे आहेत. हे कॅल्क्युलेशन, वन अँड ओनली कॅल्क्युलेशन फलंदाजांना करायचं आहे. आणि जसजसे हे षटकार वाढत जाणार, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं प्रेशर देखील वाढणार आहे. बघा 28 चेंडू 99 धावा कठीण आहेत, अशक्य नाहीयेत. जावेदचा पुढील बॉल. प्रयत्न तर वायडिश लॉंगऑफच्या बाहेर पाठवण्याचाच होता. तिथे आणखीन एक सिंगल. सुंदर अशा वातावरणामध्ये उच्चस्तरीय क्रिकेटची अनुभूती आपण घेतोय. सध्या दोन संघ एकमेकांच्या प्रतिरोधामध्ये लढतात. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये समर्थ धोंडीराज महाराज पळूस वर्सेस आमिर भैया स्पोर्ट्स कोल्हापूर. आणि या पळूस टीमला आज मात्र खूप मोठं दिव्यच पेलायचे विजय होण्यासाठी. आग का दरिया है और डूब के जाना है. डॉट बॉल, गो ग्रीन सांगली. एक झाड लावलं जाईल, वृक्षारोपण. प्रत्येक डॉट बॉल वरती एक झाड रोपण करण्याचा एक महासंकल्प केलेला आहे स्वर्गीय बावडंगे चषकाच्या समितीने. पॉइंट झोन मध्ये इथून वन मोर सिंगल. 36 धावा 17 चेंडूंमध्ये कुठून काढण्यात आलेल्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 34 धावा टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच आपण जरूर म्हणू शकतोय. त्या 34 धावा जर थांबवण्यात आल्या असत्या तर फलंदाजी करणारा संघ देखील भरपूर दमखम दाखवणार आहे. बघा 17 चेंडूंमध्ये 36 धावा जर ते कुटू शकतात तर 100+ स्कोर चेस डाऊन देखील करू शकतात. परंतु शेवटच्या षटकामध्ये ज्या 34 धावा आल्या आणि त्याआधी देखील 2 षटकांमध्ये प्रत्येकी 22 धावा. फुल टॉस बॉल स्ट्रेट डाउन द ग्राउंड इनटू द आर्क अँड आउट ऑफ द पार्क. फलंदाज बनलेले आहेत शार्क. फलंदाजी होते ट्रेड मार्क. सिक्सर, 6 धावा. आता स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळेल बरोबर तब्बल 42 अंकावर. 24 चेंडूंमध्ये 15 षटकार खेचायचे. 24 चेंडू शिल्लक, 91 धावांची आवश्यकता. पहिल्या विकेट करिता 42 धावांची एक बेधुंद आणि बेभान अशी भागीदारी झालेली आहे. प्रकाश बाबा आमटे फार सुंदर सांगतात, आयुष्यामध्ये भान ठेवा, कल्पना आखा आणि बेभान होऊन त्या अंमलात आणा. तसंच काहीसं इथे रोहित आणि संग्राम करू लागलेलं आहे. 24 चेंडूंमध्ये 15 षटकारांची आवश्यकता. 91चं टार्गेट आहे. 90 धावा षटकारांच्या आणि त्यानंतर एक सिंगल असं कॅल्क्युलेशन करून खेळायचं आहे. 42 विदाउट लॉस. ब्रेंडॉन बॅरी मॅक्युलम यांचा हा जर्सी क्रमांक आहे. फार रंजकतेचं शिखर गाठलेला तो इतिहास. मार्टिन डेव्हिड क्रो 299 वरती बाद झालंय. आणि 1930 पासून जी सुरुवात केली न्यूझीलंड संघाने क्रिकेट खेळण्याकरिता, परंतु पहिल्या त्रिशतकाकरिता 84 वर्ष प्रतीक्षा करावी लागली. आणि 2014 मध्ये पहिली ट्रिपल सेंचुरी 42 क्रमांकाच्या जर्सीने केली द ग्रेट ब्रेंडॉन मॅक्युलम. खूप चांगले षटकार ते देखील खेचायचे आणि कसोटी क्रिकेटमधील एक वेगवान शतक त्यांच्या देखील नावावरती. येथे त्यांचा वसा, वारसा, व्रतवैकल्य आणि आदर्श घेऊन रोहित आणि संग्रामला खेळायचं आहे. 24 चेंडू 91 धावा. आता दोन्ही फलंदाज रंगामध्ये आले आहेत. बघा रोहित 8 चेंडू 21 धावा, संग्राम 10 चेंडू 20 धावा. म्हणजे दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. इंजिन दोन्ही फलंदाजांचं गरम झालेलं आहे. आणि डगआउट मधून देखील खूप चांगल्या सूचना जात आहेत. हे आवश्यक असतं. सध्या मेसेजचा जमाना आहे आणि काही सकारात्मक तथा प्रेरक
संदेश जरूर संघ सहकाऱ्यांच्या माध्यमातून पाठवले जातात. बॉलर विकी आलेले आहेत गोलंदाजी करण्याकरिता. ISPL सुपरस्टार विकी पुजारी फॅल्कॉन रायझर्स हैदराबाद या संघाकडून त्याची निवड झाली होती ISPL मध्ये आणि त्याच्या विरोधामध्ये आक्रमण जोरदार. जर असेल मजबूत मेंदू मन आणि मनगट तर फटके खेळले जातील दणकट. या मॅच मध्ये रंगतदार स्थिती निर्माण केलेली आहे. वन मोर सिक्सर. हम भी कुछ कम नहीं, हम है, बाकी पानी कम है. संग्राम और रोहित में बहुत दम कम है. 48 धावा कंप्लीट. अजून 14 षटकार खेचायचे. आता एकतर डॉट जाणार एकतर षटकार जाणार. फलंदाजांचा माइंडसेट क्लिअर आहे, क्रिस्टल क्लिअर. समोर जरी विकी पुजारी असला तरी देखील आम्ही अटॅक तर करणार. ISPL खेळलेला क्रिकेटपटू आहे. नामचीन सुविख्यात आणि सुप्रसिद्ध विकी पुजारी. त्याच्या विरोधामध्ये देखील ज्या रीतीने बॅटिंग करतोय संग्राम. बघा 12 चेंडूंमध्ये 26 धावा केल्या आहेत संग्राम यांनी. प्रोग्राम फिट करू शकतात प्रतिस्पर्धी संघाचा. आणखीन 3 ते 4 षटकार लागोपाठ षटकार येणं गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी या मॅच मध्ये प्रॉपर एंट्री होणार. चेंडूंना कट केलं जात आहे. फलंदाजाची थोडीशी कटकट होणार आहे. फटाफट सटासट गोलंदाजी विकी पुजारी. एक षटकार आला परंतु त्यानंतर 2 डॉट आले. हे डॉट बॉल तुम्हाला सामन्यापासून दूर घेऊन जाणार आहेत. 48 धावा फलकावरती परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 षटकार खेचायचे आहेत. नाही नाही नाही, फलंदाजाच्या खात्यामध्ये काहीच नाही. सलग 3रा डॉट बॉल. आता गो ग्रीन. बघा वृक्षारोपणामध्ये आणखीन 3 झाडं ऍड करण्यात आलेले आहेत विकी पुजारी यांच्या माध्यमातून. सांगलीचा प्रभाग पूर्णपणे हिरवागार आपल्याला बघायला मिळेल. शानदार बघायला मिळेल कारण 3 डॉट चेंडू आलेले आहेत. चांगली गोलंदाजी करतोय. उगाच ISPL मध्ये निवड झालेली नव्हती. फॅल्कॉन रायझर्स हैदराबादचा सितारा आहे विकी पुजारी. यावेळेस लॉफ्ट केलंय. आलाय आलाय. एक षटकार आणखीन आलाय. जबरदस्त फलंदाजीचं हे पृथक्करण. स्लॉट मध्ये चेंडू मिळाला आणि त्यावरती मात्र फलंदाज हावी प्रभावी. 54. बघा पहिल्या विकेट करिता प्रतिस्पर्धी संघ अर्थातच 54 धावांची भागीदारी करण्यामध्ये दोन्ही फलंदाज सुयशस्वी आपल्याला पाहायला मिळत आहेत. समर्थ धोंडीराज पळूस ते देखील मागे नाही आहेत. 23 चेंडूंमध्ये 54 धावा. हा असा सामना आहे जो गोलंदाज नेहमी आपल्या विस्मरणात घालवणं पसंत करतील. कारण ह्या मॅच मध्ये गोलंदाजांचा अजिबातच रिस्पेक्ट झालेला नाहीये. पहिल्या सत्रामध्ये 132 धावा आणि दुसऱ्या सत्रामध्ये 23 चेंडूंमध्ये 54 धावा. षटकारांचा अक्षरशः पाऊस पडलाय. शेवटचा बॉल आहे 4थ्या षटकातला. विकी पुजारी चांगला बॉल. 4 षटकांचा खेळ फिनिश. 54 धावा फलकावर. चेंडू शिल्लक आहेत 18. धावा करायच्या आहेत 79. 18 चेंडू आणि 79 धावा अशा स्वरूपाचं हे समीकरण. बघूया एखादा रंजक इतिहास पंच काय सांगतात. टेप बॉल हवाय. चला जाऊ द्या संयोजन समिती ग्राउंड स्टाफ. आपण लगेचच टेप बॉल प्रोव्हाइड करायचा आहे. मुख्य प्रांगणामध्ये क्रिकेटच्या स्मरांगणामध्ये क्रिकेटचं हे अलौकिक असं क्षितिज वलय ज्याने अनेक खेळाडूंना आज प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे. जसे लेदर बॉल क्रिकेट भरपूर उंचीवरती निघून गेला तर टेनिस बॉल क्रिकेट देखील मागे नाहीये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून दुबईपर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत टेनिस बॉल क्रिकेटचा आपल्याला प्रवास पाहायला मिळतोय. लहान बाल गोपाळ असोत, तरुण वर्ग असो, ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिक असोत, सर्वांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा असा हा खेळ
C for cricket, R for responsibility, I for intelligence, C for control, K for knowledge, E for efforts, T for timing, technique, temperament. आणि हा रंजकतेचा खेळ आज मात्र सर्वांच्याच आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेला आहे. आम्ही क्रिकेटचे चाहते आहोत, टेनिस बॉल क्रिकेटचे चाहते आहोत आणि या प्रत्येक वयोगटातील व्यक्ती वलयाला आकर्षित करणारा खेळ आहे. 18 चेंडू 79 धावा, स्वर्गीय बाळू चषक. तिसऱ्या रजनीमधील हे शेवटचं सत्र. टेप बॉल षटकावरती आक्रमण चढवण्यात आलंय. वाईड डिश लॉंग ऑफ प्रभागाला क्लिअर करत असताना चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे. रोहितच्या बॅटमधून एक चांगला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. बघा कशा रीतीने खास करून जो बॅकफूट होता त्याचा खूप चांगला वापर केला, पूर्णपणे बॉडी वेट ट्रान्सफर केलं होतं आणि त्यानंतर जबरदस्त लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह सुरेश रैना कॉपीबुक स्टाईल मध्ये रोहितच्या बॅटमधून चांगला फटका. टेक्निकल अँड एलिगन्स दर्शवणारा मिस्टर IPL सुरेश रैनाची आठवण करून देणारा रोहित. बघा 9 चेंडूंमध्ये 25 धावा. या लढाऊ वृत्तीला दाद द्यावी लागेल. ज्या पद्धतीने झुंजलेले आहेत रोहित आणि संग्राम, खरोखरच उल्लेखनीय, लक्षणीय आणि लक्षवेधी अशी फलंदाजी आहे. येथे लाऊड अपील. पंच सिद्धू गुरव यांचं बोट आकाशाकडे स्थिरावलेलं आहे. फर्स्ट विकेट डाऊन. रोहितच्या खेळीला सुरंग लागलेला आहे. पहिल्या विकेटचं पतन झालंय. 58 धावांची एक चांगली भागीदारी रचण्यात आली आणि त्यानंतर मात्र रोहितच्या खेळीचा अंत. 16 चेंडू शिल्लक आहेत, 75 धावा करायच्या आहेत. 90% जो सामना आहे तो अगदी पहिल्या षटकापासूनच आपल्या बाजूने झुकवून आहे. क्षेत्र रक्षण करणारा संघ अर्थातच आमिर भैया स्पोर्ट्स कोल्हापूर. 16 चेंडू 75 धावा. या विकेट नंतर पुनश्च एकदा आशा आणि अपेक्षा थोड्याफार मावळलेल्या तर आहेत, कारण 16 चेंडूंमध्ये जवळपास 12 षटकार, 1 चौकार. बोलणं सोपं आहे, करणं कठीण. नव्याने फलंदाज मिस्टर करण आलेले आहेत. नाव करण आहे परंतु विजयाला शरण करणार का हे बघण्यासारखं आहे. 16 चेंडूंमध्ये 12 षटकार, 1 चौकाराची आवश्यकता. पुढचा बॉल. ते वाईड चेंडू. सिद्धू गुरव यांचा इशारा आणि लगेचच यष्टीरक्षकाने मात्र ऑब्जेक्ट केलेला आहे. या थर्ड अंपायर आपल्याला बघावं लागेल. पंचांनी लगेचच आपला इशारा दिला होता. खराब चेंडू, परंतु नितीन माटुंगे ॲज अ कीपर त्या ठिकाणी चॅलेंज केलेला आहे पंचांच्या निर्णयाला. टेक्निकल रूम मध्ये आता मात्र पाहिलं जाईल की नक्की काय घडलेलं आहे. प्रॉपर ज्युसी हाफ वॉली लेंथ अँड लाईनवरती आदळलेला हा चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा कट होत असताना बघायला मिळाला आणि फलंदाज करण पूर्णपणे या त्या ठिकाणी चेंडूपासून दूर राहिला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लीगल बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल अँड पॉवरफुल. वेल डन नितीन माटुंगे. चांगल्या पद्धतीने हा रिव्ह्यू घेण्यात आला. दूध का दूध, पाणी का पाणी ऑन स्क्रीन क्रिस्टल क्लिअर पद्धतीने तुम्हाला चेंडू दाखवला जातोय. क्या बात आहे. अजय चुयेकर. फलंदाजावर वार कर, फलंदाजाला शरण कर. अजय चुयेकर. काही चेंडू हाताळला, पूर्णपणे अनप्लेबल डिलिव्हरी. इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलेला आहे. एक्स्ट्रा रन तर आले, परंतु आता ह्या सामन्यामध्ये जिंकणं थोडंसं कठीण आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. 133 धावांच्या प्रत्युत्तरादाखल हे थांबलेलं धावफलक डोके दुखे. चांगली गोलंदाजी अजय चुयेकर करतायत. 30 चेंडूंमध्ये ज्या 93 धावा झाल्या अवधूत पाटील यांच्या फळीमधून. खतरनाक फलंदाजी. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. 5वा बॉल घेऊन अजय वन्स अगेन. सुपर बॉलिंग.
त्यावेळेस अचानक आणि भयानक पद्धतीने चेंडूचा टप्पाच बदलला. अधिकृत स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं पंच 5च चेंडू झालेले आहेत का? एकदा परीक्षण करा नीट. हॅलो हॅलो. 59 59 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. आपण वेळेबद्दल चर्चा करत होतो. सुरुवात झाली होती 2:14 आतापर्यंत 26 मिनिटेच खर्च करण्यात आलेले आहेत 5 षटकांकरिता. मनोज संकपाळ आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवर. ओहो हो, लाऊड लाऊड अपील. पंच ना मुन्ना ना चे संकेत देतात. फॉर्मॅलिटी फॉर्मॅलिटी. हा देखील सामना एकतर्फी. प्रयत्न केले होते रोहित आणि संग्राम यांनी, परंतु रोहित बाद झाल्यानंतर ओहो हो, क्या बात है. मनोज संकपाळ आणि हा चेंडूचा तुम्ही अगदी रिलीज पॉइंट बघा. जर तुम्ही घराच्या बाहेर जातायत आणि पुढचा दरवाजा बंद करतायत, मागचा दरवाजा खुला ठेवतायत, तर चोर चोरी करू शकतो तशा प्रकारचा चेंडू आहे बघा. जाऊ दिलं. फलंदाजाला असं वाटलं की या मागच्या दरवाजाने काही होणार नाहीये, परंतु त्रिफळा चित क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये मनोज संकपाळ. बघा याआधी जो सामना झाला होता तेथे देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती मनोज संकपाळ यांनी. आजच्या नाईटमधील जेव्हा पहिल्या लढतीमध्ये खेळले होते, मनोज संकपाळच्या माध्यमातून 3 विकेट्स गारद करण्यात आले होते आणि शेवटच्या लढतीमध्ये देखील दुसऱ्या चेंडूवरती गडी गारद केलाय. रिक्वायर्ड रन रेट 44.40. इम्पॉसिबल. स्वतः इम्पॉसिबल शब्द देखील आय एम पॉसिबल सांगतोय, परंतु येथे खरोखरच अशक्य प्राय आहे. 100% हा सामना आपल्या खिशामध्ये शिरपेचामध्ये ओवलेला आहे. सलग 3 सामन्यांमध्ये 3 विजयश्री ओवण्याच्या दिशेने ही वाटचाल. आमिर भैया स्पोर्ट्स कोल्हापूर अगदी पेटी पॅक संघ आहे. एकापेक्षा एक सुपरस्टार आहेत आणि जेवढी मोठं नावं आहेत तेवढं मोठं काम देखील केलंय मॅच मध्ये. चांगले प्रयत्न बघायला मिळाले होते. रोहित असतील, संग्राम असतील, समर्थ धोंडीराज पळूस टीमने सुरुवात चांगली केली, परंतु त्यानंतर ज्या रीतीने काही डॉट चेंडू आले अवधूत पटेलच्या माध्यमातून चांगलं पुनरागमन. मनोज संकपाळ आता मात्र 100% सामना सील करत असताना पाहायला मिळतात. 5.5 षटकांचा खेळ फिनिश. 60 धावा फलकावर, 2 गडी गारद. 133 धावांच्या प्रत्युत्तरादाखल हा सामना 1 वे ट्रॉफिक. मनोज संकपाळ. अपील बघा, अपील बघा. स्ट्रॉंग अपील आहे आणि मनोज संकपाळ आज मात्र विकेट टेकर ठरलेले आहेत. एकाच षटकामध्ये जास्तीत जास्त विकेट घेण्याचा रेकॉर्ड मनोज संकपाळ यांच्या नावावरती. याआधी 6 चेंडूंमध्ये 3 विकेट. या षटकातील 4 चेंडूंमध्ये 2 गडी गारद केले आहेत. केवळ 1 धाव खर्च केलाय. 8 चेंडूंमध्ये 73 धावा. हे समीकरण सामन्याचं. मनोज संकपाळ काही गोलंदाज आहे. ॲब्सोल्युटली प्लम्प स्वरूपामध्ये पायचीत पकडलं गेलं. ज्या रीतीने भारतासाठी अनिल कुंबळे तब्बल 156 कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक पायचीतच्या स्वरूपामध्ये फलंदाजांना बाद करणारा मिस्टर जम्बो. त्यानंतर T20 क्रिकेटमध्ये नो डाऊट राशिद खान पहिल्या क्रमांकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. चांगलं योगदान त्यांचं राहिलं. वसीम अक्रम यांना कोण विसरेल. वन डे फॉर्मॅट LBWच्या माध्यमातून त्यांनी गाजवला. ते मनोज संकपाळ. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगली च्या क्षितिज वलयाला गाजवू लागलेलं. पंचांनी वाईड बॉलचा इशारा दिलाय. मनोज संकपाळ सांगतात की कदाचित पॅन्टवरती ब्रश होणा चेंडू गेलेला आहे किंवा नाही
अशा स्वरूपाचा, आणि त्यानंतर पंचांनी आपल्या निर्णयामध्ये फेरबदल केलाय. इट्स अ लीगल बॉल. 5 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव आणि 2 विकेट्स. मनोज संकपाळ यांचा जलवा राहिलाय या षटकामध्ये. फाईट बॉल, खराब चेंडू. 61 लॉस ऑफ 3 विकेट्स. वर्गीय बाळूडांगे चषक स्पर्धेची तिसरी रजनी समारोपाकडे वळू लागले. पहिल्या रजनीमध्ये नागभूमी स्पोर्ट्स 32 शिराळा टॉप 4 मध्ये दाखल. दुसऱ्या रजनीमध्ये स्वयंभू योद्धा सांगली टॉप 4 मध्ये दाखल. आणि या तिसऱ्या नाईटमध्ये नो डाऊट कोल्हापूरकर मात्र आपला दबदबा निर्माण करणार आहेत. आमिर भैया स्पोर्ट्स कोल्हापूर 6 चेंडूंमध्ये 72 धावांचं टार्गेट समोर राहिलेलं. खूप चांगलं क्रिकेट खेळले. लागोपाठ आणि पाठोपाठ आपली विजयाची मशाल तेवतच ठेवली सदैव आणि अखंडपणे आमिर भैया स्पोर्ट्स कोल्हापूर टीमने. वेळेचा विचार जर आपण केला तर बरोबर ह्या सत्रासाठी डिसिप्लिनफुल गोलंदाजी झालाय. 2 वाजून 14 मिनिटांनी सेशनची सुरुवात झाली आणि 31 मिनिटांमध्ये 6 षटके हाताळण्यात आलेले आहेत. अजून हे 6 मिनिटे उर्वरित आहेत. खूप चांगलं डिसिप्लिन आमिर भैया स्पोर्ट्स कोल्हापूर टीमच्या माध्यमातून. अवधूत पाटील आलेले आहेत या सामन्याचा हिरो. 30 चेंडूंमध्ये 93 धावा. गोलंदाजीमध्ये पहिले षटक त्यांचं महागडं तर ठरलंय, परंतु विशेष फरक पडणार नाहीये. शेवटच्या षटकातील पहिला बॉल ऑप्शनच्या पलीकडे शफल होऊन लॉंग लेगच्या दिशेने खेळलेला चांगला फटका बघायला मिळाला. नितीन माटुंगे यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे, कारण त्यांना ठाऊक आहे हा काळ केवळ फॉर्मॅलिटीज आहे. या चौकारांनी कुठल्याही प्रकारची तफावत घडून येणार नाहीये. 5 चेंडू, त्या 5 चेंडूंमध्ये 68 धावा. 65 फुल स्कोर कार्डवर एक अभेद्य स्वरूपाचा विजय, मोठा विजय. अवधूत पाटील, चला ग्राउंड स्टॉप चेंडू जाऊ द्या. त्वरा करा, त्वरा करा, गाई करायचे. एक काळ असा होता जेव्हा फक्त भटजींना हा शब्दप्रयोग करायला लागायचा, कारण शुभमुक्त निघून जायचा, म्हणून भटजी सांगायचे घाई करा, घाई करा. आताच्या काळामध्ये समालोचकांना या शब्दाचा जास्त वापर करावा लागतो. हा देखील एक जबरदस्त किस्सा आहे. पुढचा बॉल, प्रयत्न केले जात आहेत अजूनही क्षेत्ररक्षकांच्या वतीने. आजच्या नाईटमध्ये केवळ जर आपण विचार केला, कोल्हापूर संघ खेळलेला नाहीये, खिलवार गेलेला आहे. प्रत्येक मॅच मध्ये आले, एकतर्फी सामने जिंकून गेले. आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर नो डाऊट अवधूत पाटील. 2 हाफ सेंचुरीज, 1 हाफ सेंचुरी तर जवळपास शतकापर्यंत जाऊन ठेपली. 93 धावा, अवघ्या 7 धावा दूर राहिले आपल्या शतकापासून. आणि नाबाद 5 चेंडू 5 षटकार 1 चौकार. पश्चिम महाराष्ट्राच्या चंदेरी, रुपेरी, सोनेरी, सुवर्ण इतिहासामध्ये आपलं नाव आज कोरणारा क्रिकेटपटू पाहायला मिळतोय अवधूत. 6.5 षटकांचा खेळ फिनिश झालेला आहे. 66 धावा, 3 गडी गारद. सर्व प्रेक्षक वर्ग आपले मनपूर्वक आभार. tenniscricket.in, सर्व छायाचित्रकार तसेच आमचे डिजिटल मॅन्युअल स्कोरर आपले देखील मनापासून आभार. सर्व संघ मालकांचे आभार. डीजे ऑपरेटर शतशः आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. खूप चांगली साथ आणि सोबत मिळाले. थोडंफार मनोरंजन सध्या संयोजकांचं केलं जातं हे षटकार खेचून. चांगला फटका आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. सौरभ जाता जाता, मराठीमध्ये फार एक चांगलं गीत होतं काही वर्षांपूर्वी, केला इशारा जाता जाता, तसं काहीच हे मनोरंजन आहे. आता शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत आणि तेथे सौरभ आपणा सर्वांचं मनोरंजन करू लागलेलं आहेत. 72 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. आमचे संयोजन समिती आता मात्र सर्व पाण्याचे जार असतील त्यानंतर सर्व गोष्टी ठायठीक करण्यास सुरुवात केलेल्या आहे. 12 ते 13 तास या ठिकाणी प्रचंड मेहनत केली जाते. स्पर्धा नियोजित करणं वाटतं तितकं सोपं नाहीये. PSI कुमार पाटील साहेब, सिद्धू कारंडे साहेब, अजर पिरजादे साहेब, अकीब पिरजादे साहेब, त्यांचा संपूर्ण ग्रुप यांनी जी मेहनत केलंय सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी भव्य आणि दिव्य स्पर्धा नियोजित करण्यामध्ये,
100% हे समर्पण आहे. पोलीस दलामध्ये कार्यरत ही काही मोठी नावं आहेत आणि सध्याच्या घडीला आपलं प्रोफेशन बाजूला ठेवून क्रिकेट प्रती असलेला जिव्हाळा, क्रिकेट प्रती असलेलं प्रेम आणि नितांत जवळीकता, संलग्नता दाखवून दिलेले आहे ISPL एफिलिएटेड स्वर्गीय बावडंगे चषक माध्यमातून. सामना मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल समारोपाकडे शिफ्ट झालेला आहे. 76 धावा फलकावरती बघायला मिळाल्या. एक मोठ्या फरकाने जेथे या तब्बल 56 धावांची तफावत ठेवून विजयावरती शिक्कामोर्तब करण्यामध्ये सुयशस्वी आज कोल्हापूरकर बघायला मिळाले. संघमालक मात्र खुश असणार ज्या रीतीने हे प्रदर्शन राहिलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स आमिर भैया स्पोर्ट्स कोल्हापूर. अतिशय दर्जेदार त्यांचा खेळ राहिला. लागोपाठ आणि पाठोपाठ 3 सामन्यांमध्ये विजयश्री मात्र आपल्या शिरपेचामध्ये ओवलेले आहे. संघमालक बॉस यांना देखील आनंदाचे संकेत देणारं हे प्रदर्शन. प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट अवधूत पाटील